बद्दल कृपया क्षमा करावी. तर तत्पूर्वी आज आपली प्रार्थना एकत्र प्रार्थना करूया. सगळ्यांनी हात जोडून प्रार्थना करू शकता माझ्या बरोबर. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जन शलाकय चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. नमः ओम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधार श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, राम हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. सो पुन्हा एक आपल्यामध्ये भेटीस यायला आनंद होतोय. तर गीता सार हा कार्यक्रम आपण आपला प्रवास असाच पुढे ठेवूया. भगवद्गीतेचा आढावा आणि सगळ्यात प्रथम कृष्ण कृपामूर्ती अभयचरणारविंद भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांचे आपण आशीर्वाद घेऊया, ज्यांच्या कारणाने आपल्याला ही सुंदर भगवद्गीता जशी आहे तशी ही भेटीस मिळालेली आहे. तर परवा म्हणजे काल आपला थोडासा चुकला, तर परवा जो आहे अध्याय 7वा आपल्याला कदाचित आठवत असेल, आपण सगळेच लक्षपूर्वक ऐकता. ज्ञान विज्ञान योग. आणि या 7व्या अध्यायात मात्र भगवंतांनी जसं आपण म्हटलं, जर गीतेचे 18 भागात विभाजायचे ठरवले तर पहिले 1 ते 6 जास्त करून थोडंसं थिअरेटिकल म्हणजे ज्ञान योग ज्याला म्हणता येईल, आणि शेवटचे 6 जे आहेत ते थोडंसं ध्यान योगाकडे कल येतो. आणि मधला जो भाग आहे म्हणजे जसं कधी कधी आपण लहान असताना ते क्रीम बिस्किट खायचो, तर छोटी मुलं क्रीम बिस्किट खायची एक विशिष्ट पद्धती आकारतात ना, म्हणजे ते 2 बिस्किट बाजूला करून मधली क्रीम आधी खाऊन टाकायची. तर तसंच काहीसं थोडंसं एनॉलॉजी देतोय, म्हणजे ही कुठे सांगितलेले नाहीये. तर तो सगळ्यात मधुर आणि स्वीट जो पार्ट आहे तो भगवद्गीतेच्या या 18 अध्यायाच्या मधला भाग म्हणजे अध्याय 7 ते अध्याय 12, ज्याला भक्ती योग आणि भक्ती योगाचं विस्तृत दर्शन ज्याच्यात मिळतं तसं म्हणता येईल. तर त्याची सुरुवात आपण केली होती आणि अध्यायाच्या सुरुवातीलाच भगवंतांनी स्वतःबद्दलचं संपूर्ण ज्ञान, म्हणजे ते ज्ञान कसं मिळवावं, कोणाकडनं, एवं परंपरा प्राप्तम, आणि भगवंतांचं स्थान सगळ्या जीवात्म्या आणि देवी देवतांच्या बरोबर जेव्हा आपण बघतो तर त्यांचं कसं स्थान अढळ आहे हे सुरुवातीला आपण बघितलं 7व्या अध्यायाच्या सुरुवातीला. आणि हे सुद्धा भगवंत सांगतात की बऱ्याच प्रकारचे लोक, म्हणजे 4 प्रकारचे नास्तिक जे लोक आहेत, मग त्याच्या मूढ येतात, नराधम येतात, माया अपहृत ज्ञान ज्यांच्या ज्ञानाचं अपहरण झालेलं आहे, आणि आसुरी भाव म्हणजे जे विरुद्ध कर्म करण्यात पटाईत आहेत. तर असे लोक भगवंतांना सरळपणे शरण जात नाहीत, पण इनडायरेक्टली त्यांच्या मायाशक्तीला शरण जातात. आणि 4 प्रकारचे असेही लोक असतात ज्यांना आपण लौकिक अर्थाने आस्तिक म्हणतो. त्याच्यात अर्थार्थी म्हणजे खूप संकटात सापडलेले अर्थार्थी, ज्यांना काही इच्छा आहेत, भौतिक इच्छा, ज्ञानी ज्ञानाच्या मागे धावतायत, आणि जिज्ञासू म्हणजे बहुतेक जण या कॉलवरचे मी म्हणेन जिज्ञासू, ज्यांना खरोखरच एक जिज्ञासा आहे की बाबा भगवद्गीता आणि भगवंतांचे जे स्वतःचे शब्द आहेत, त्यांची वाणी आहे ती समजून घेऊ, काय बरं आहे याच्यात. तर असे जिज्ञासू, तशा 4 प्रकारचे लोक त्यांना शरण जातात. आणि जे नाही जात शरण ते का नाकारतात हे सुद्धा भगवंत सुंदरपणे 7व्या अध्यायात सांगतात आपल्याला. आणि शेवटी मात्र तुम्हाला आठवत असेल, देवतांना म्हणजे भगवंतांचं इतकं अढळ स्थान, जे सगळ्या जगताचे स्वामी, सगळ्या जगताचे स्त्रोत आहेत, असं समजून उमजून सुद्धा देवी देवतांना, म्हणजे खास करून भारतामध्ये इतकी व्रतवैकल्य आपण बघतो, करतात लोक, उपास तापास करतात, सगळ्या देवी देवतांना प्रसन्न करण्यामागे असतात. आज सत्यनारायणाची पूजा, उद्या गणपतीची पूजा, परवा देवीची पूजा, 13वा महादेवाची पूजा.
शनिवारी हनुमंतांची पूजा कुठल्याही देवाला सोडत नाहीत. तर असं का करतात? तर ह्यांची पण कारणं आणि त्यांचा उहापोह अगदी विस्तृतपणे भक्तांनी आपल्या समोर मांडला. तर आपण त्याच्यात आता जाणार नाही आहोत, थोडंसं पुढे जाऊ. पण 7व्या अध्यायाच्या शेवटी मी बघितलं असेल 2 श्लोक असं भगवंत असे काही उच्चारतात की ज्याच्यातले शब्द फार क्लिष्ट शब्द ज्याला म्हणतात ते अर्जुनाच्या म्हणजे आपल्या बोलीभाषेत डोक्यावरनं जातात, बाउन्सर जातात. जरा मरणाय असं म्हणतात भगवंत, ब्रह्म तद्विदु कृत्स्न अध्यात्मम कर्मचाखिलम. म्हणजे ब्रह्म काय, अध्यात्म काय, असे असे बरेच शब्द, क्लिष्ट शब्द उच्चारले जातात. आणि त्याच्याबरोबरच 30व्या म्हणजे शेवटच्या श्लोकामध्ये आदिभूत, आदि दैव, आदि यज्ञ. म्हणजे सर्वसाधारण माणसाला हे कळणं फारच कठीण. तर हे शब्द उच्चारल्यावर मग मात्र अर्जुन म्हणजे अगदीच ऍज एक्सपेक्टेड असं म्हणतात, अर्जुनाला या शंका येतात आणि भगवंतांना म्हणतात प्लीज प्लीज टेक अ पॉज, थांबा 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 थांबा, मला हे थोडंसं मागे जा आणि ह्या सगळ्यांचं जरा स्पष्टीकरण द्या, कारण हे काहीच मला कळलेलं नाही. तर ह्या प्रश्नांच्या उत्तरादाखल म्हणजे खास करून हे जे 6 शब्द त्यांनी उच्चारले, तर हे 6 आणि 7वा प्रश्न म्हणजे भगवंतांच्या भक्ती, भगवत प्राप्ती, भक्त जे असतात ते मृत्यूसमयी नेमकं काय विचार करतात आणि कसा मृत्यूवर विजय मिळवतात, असा 7वा प्रश्न. तर असे 7 प्रश्नांच्या उत्तरादाखल हा 8वा अध्याय म्हणजेच अक्षर ब्रह्मयोग. आणि त्यात भगवंत सुंदर प्रकारे भगवत प्राप्तीचा एक सुंदर मार्ग सुद्धा दाखवतात. आणि असा एक विषय प्रामुख्याने चर्चा करतात ज्याच्याविषयी जर तुम्ही जगतामध्ये बघितलं तर कोणालाही तो विषय चघळावासा वाटत नाही. मी तुम्हाला आता प्रश्न विचारणार आहे बरं का. असा विषय जो कोणालाही, ज्याच्याबद्दल बोलणं कोणालाही आवडत नाही, पण तो जो विषय आहे तो प्रत्येकाच्या जीवनात येतो. म्हणजे कोणालाही आवडत नाही पण प्रत्येकाला तो भोगावाच लागतो. आणि तो का भोगावा लागतो, का त्यातनं जावं लागतं त्या समस्येमधनं, ह्याचं उत्तर सहसा कोणाकडेही सापडत नाही, खास करून ज्याने भगवद्गीता अभ्यास केली नसेल त्याची. तर जर हे 3 क्रायटेरिया ठरले तर कुठला बरं विषय आपण चर्चा करणार आहोत? म्हणजे भगवंतांनी इकडे कोणी सांगू शकेल चॅट बॉक्स मध्ये? अशी एक आपत्ती जी कोणालाहीच आवडत नाही, कोणी बोलू इच्छित नाही, पण तरीही त्या आपत्तीतनं सगळ्यांनाच जावं लागतं. म्हणजे किडा मुंगी माणूस, काळा गोरा, हिंदू मुस्लिम, कुठले स्त्री पुरुष, भारतीय पाकिस्तानी, प्रत्येक व्यक्तीला त्यातनं जावंच लागतं. आणि त्याचं उत्तर सहसा कोणाकडेही नाही. म्हटलं तर सोपं, म्हटलं तर कठीण. येस, बऱ्याच जणांनी चांगल्या प्रकारे ओळखलेलं आहे आणि कदाचित तुम्ही स्लाइड पण बघितली असेल, पण हरकत नाही. मृत्यू, बरोबर ना? तर हा विषय असा आहे की सहसा कोणीही त्याच्याविषयी बोलू इच्छित नसतं, चर्चा नको अशा प्रकारे. का? कारण सर्वसाधारण असा समज आहे की डेथ इज द एंड ऑफ एव्हरीथिंग. जे काय आहे तेच आहे, एकदा मृत्यू झाला की त्याच्या पलीकडे काहीच नाही. आणि एका अर्थी खरं सुद्धा आहे, कारण क्षणार्धात ज्या क्षणी मृत्यू होतो त्या क्षणी आपण जीवनभर जे काही आपल्या बरोबर आधी पण चर्चा केली होती, ज्या काही गोष्टी आपण आपल्या स्वतःबरोबर आयडेंटिफाय करतो, म्हणजे अगदी माझ्या सुंदर शरीरापासून, माझे सुंदर कपडे, माझी प्रॉपर्टी, माझ्या डिग्रीज, माझे नातलग, माझा मुलगा, माझी पत्नी, माझा पती, माझे सगळे सोयरे, माझ्या भोवतालचं जग, माझा समाज, माझी जात, माझा धर्म, माझा देश, माझं जग, असं सगळं माझं जे काही आपण जीवनभर ज्याची री ओढत असतो, एका क्षणामध्ये असे दोर कापले जातात की ते माझं राहत नाही. आणि ते कुठे गायब होतं कोणी सांगू शकत नाही. आजच्या घडीला कुठल्याही शाळेच्या पुस्तकामध्ये हा विषय कधीच शिकवला गेलेला नाही, म्हणजे मृत्यू म्हणजे नेमकं काय. आणि म्हणूनच एक सर्वसाधारणपणे
जेव्हा कधी आपण या विषयाबद्दल अगदी बोलायला जरी सुरुवात केली आणि आजही काहींच्या मनात हा प्रश्न किंवा विचार येत असेल की का बरं हे प्रभूजी सारखं ते मृत्यू मृत्यू करत असतात, किती पेसिमिस्टिक आहे, किती निराशावादी आहे, बरोबर ना? म्हणजे प्रामाणिकपणे विचार केला तर मलाही सुरुवातीला जेव्हा मी गीतेचे क्लास ऐकायला जायचो तेव्हा बऱ्याच वेळेला जन्म मृत्यू जरा व्याधी हा मृत्यू फार वेळा यायचा डिस्कशन मध्ये. आणि मलाही असे विचारायचे की हे लोक फार निराशावादी तर नाही आहेत ना, की सारखं आपलं मृत्यूचं कारण घेऊन काहीतरी बोलत असतात. पण नंतर लक्षात आलं की हे निराशावाद नसून हा वास्तववाद आहे. इट्स रिअलिस्टिक बिकॉज इट इज रिअल. आजपर्यंत एक जरी व्यक्ती तुम्ही दाखवू शकता का या जीवनामध्ये मृत्यूवर औषध मिळवलेलं आहे? अजून मेलाच नाही. अनादी कालापासून प्रत्येकाला असं वाटतं की मी अमर असावं. का? कारण आपण आत्मे आहोत आणि आत्मा अमर असतो. म्हणजे वाटतं, पण शरीरा बरोबर आपली ओळख इतकी घट्ट झालेली असते की त्या कारणाने मृत्यू हा इनएव्हिटेबल होऊन जातो या शरीरासाठी का होईना. म्हणजे कधी कधी एखादं रहस्यमय नाटक बघायला जावं आणि नाट्यगृहाच्या बाहेर आपला एक मित्र भेटावा जो आधीचा शो बघून आलाय आणि म्हणतोय अरे अरे थांब थांब मित्रा, तुला सांगतो इतकं सुंदर होतं, असलं जबरदस्त सस्पेन्स होता, आणि तुला सांगू का या व्यक्तीने खून केला होता किंवा ह्या व्यक्तीने चोरी केली होती. असं जर कोणी ते नाटक बघायच्या आधीच जर कोणी सांगितलं, रहस्य उलगडलं, तर किती आपला म्हणजे त्या नाटक बघायचा सगळा रसच निघून गेला. तर असंच काहीसं आपलं पण होतं. पण जर आपण खरोखर सुज्ञपणे विचार केला तर मृत्यू हा विषय आपण अगदी बारकाईने तपासला पाहिजे. कारण ही अशी एक समस्या आहे की ज्याच्या जर आपण गीता वाचली नाही, त्याचा अभ्यास नाही केला, तर आपल्याला त्याच्यावरचं सोल्युशन मिळणार नाही. आणि गीता जर आपण चांगली अभ्यास केली तर नक्कीच आपण या विषयाला चांगले समजून मृत्यूवर विजय सुद्धा मिळवू शकतो. तर हा भगवंत ह्याच अध्यायामधनं आपल्याला विश्वास देतात. आणि भक्त खरं पण आहे. मृत्यू जसं आपण एखादी पायरी, आता किती वेळा आपण एखाद्या ट्रेनचा प्रवासाला निघतो आणि जेव्हा ट्रेनमधनं उतरतो तेव्हा उदास दुःखी होतो की अरे अरे आपल्याला या ट्रेनमध्ये आता बसायला मिळणार नाही, आता कसं होईल, आपण इतकी मजा केली, गेले 12 तास कसे सुखात आनंदात गेले, आता कसं बरं आपण ते आनंद उपभोगू, आता आपल्याला उतरावं लागेल, आपलं डेस्टिनेशन आलंय, नेक्स्ट डेस्टिनेशन, म्हणजे अनाऊन्स करतात का अगला पडाव सो अँड सो स्टेशन आप उतर सकते हैं. असं किती वेळा विचार करतो? कधीच नाही. कारण आपल्याला नेक्स्ट डेस्टिनेशन, वी हॅव टू मूव्ह ऑन. त्याच प्रकारे भक्त जेव्हा मृत्यूला समजून घेतात तेव्हा फक्त इट इज अ स्टेपिंग स्टोन. जसं आपण दुसऱ्या अध्यायात बघितलं, एक आत्मा एखादा शर्ट चेंज करून दुसरं वस्त्र घालतो, तितक्याच सलग प्रमाणे जो भक्त असतो, जो खऱ्या प्रकारे ज्ञान ओळखतो, तो मात्र एक स्टेपिंग स्टोन म्हणून ही गोज टू सेलिब्रेट हिज नेक्स्ट डेस्टिनेशन. आणि खास करून जर ते आपल्या स्वगृही परतत असतील, जे भगवंतांचं नित्यधाम आहे, तर काय घ्या, दॅट इज अ कॉज फॉर सेलिब्रेशन. पण त्याच वेळेला आपण डोळे झाकून, म्हणजे कधी कधी डोळ्यावर झापड घालून जर आपण बघितलं, पुढे काहीच नाहीये, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल बोलण्यात, चर्चा करण्यात काहीच अर्थ नाहीये, प्रत्येकाला मरावंच लागतं, मग बोलून काय फायदा, असं जर असेल तर त्या आपली परिस्थिती जी आहे ती त्या शेळीसारखी आहे. म्हणजे खाटिकाच्या दुकानाच्या मागे रांग लागलेली असते आणि त्या शेळ्यांना काही कल्पना नसते की आपलं काय होणार आहे, पुढे जाऊन आपल्या गळ्यावर सुरा येणार आहे. तर त्या मात्र त्या शेळ्या अगदी त्या समोर, त्यांच्या समोर जे लुसलुशीत गवत टाकलेलं असतं, हिरवा चारा, त्या खाण्यामध्ये अगदी डोळे झाकून, अगदी माना डोलवत, अगदी सुंदरपणे ते गवत चाखत मजेत खात असतात. अगदी तशीच काहीशी परिस्थिती आपली आहे. कारण जन्म मृत्यू जरा व्याधी या ज्या चार सत्य आहेत भौतिक जीवनामधली, ती जर आपण चांगल्या प्रकारे समजू शकलो नाही, त्याच्यावर उत्तर जर मिळवण्याचा प्रयत्न केला नाही, तर आपली परिस्थिती त्या अगदी शेळ्यांसारखं आहे. गवत खाता खाता कधी मान छाटली जाईल ह्याची काहीच कल्पना नाही. आणि म्हणून तो सुज्ञपणा नव्हे हे आपण नक्कीच समजू शकतो. तर एनिवे,
या अशा विषयाची आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत, तर नक्कीच तुम्ही उत्सुक असाल अशी मी प्रार्थना आणि कल्पना करतो की नक्कीच तुम्हाला ह्याच्याबद्दल उत्सुकता असेल, थोडीशी जिज्ञासा असेल. तर नेहमीप्रमाणे ऍक्रोनिम हा जो आहे तो यावेळेला मात्र काय आहे, डेड. डी फॉर डाऊट, ई फॉर एंड ऑफ लाईफ, जीवनाचा अंत, आणि अंत होताना सर्वोच्चाला कसं प्राप्त करणे. कारण डेथ फायनली इज अ एक्झाम. कारण हे जर जीवन आपण म्हणतोय की ही एक जीवन यात्रा जी आहे ती आपण जर चांगल्या प्रकारे घालवली, चांगली तयारी केली, तर जी शेवटची परीक्षा असते जीवनाचा अंत, त्यावेळेला मात्र आपण पास होण्याची शक्यता खूप जास्त असते, चांगल्या मार्कांनी पास होणे. सो सर्वोच्चाला प्राप्त करणे आणि शेवटी मात्र डिवोशन. सो हा 28 लोकांचा छोटासा का होईना आपण अतिशय सुंदर अध्याय आज आपण अभ्यास करणार आहोत. तर सर्वप्रथम तुम्हाला आठवत असेल अर्जुनाने ज्या शंका विचारल्या होत्या, बाबा रे भगवंता तू असे एकापेक्षा एक क्लिष्ट शब्द उच्चारले, थोडासा त्याचा अर्थ तरी सांग. तर अशा प्रकारे ब्रह्म म्हणजे काय, किम ब्रह्मम अर्जुन उवाच, किम तद्ब्रह्म किम अध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तम आदिभूतम च किम प्रोक्त आदिदैवम किमुच्यते, असं अर्जुन विचारायला लागलाय. त्याच्या पुढेच अधियज्ञ कथम कोत्र देहोस्मिन मधुसूदन प्रयाण काले च कथम ज्ञोसी नियता आत्मभिः. तर अशा प्रकारे ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ, आणि एवढं सगळं समजून घेतल्यावर ते जे कोणी आहे त्यांचं पद काय. आणि खरोखर तुम्ही म्हणताय, सारखं म्हणताय भक्ती करा भक्ती करा, तर अशा प्रकारे भक्तिमय सेवेत जे संलग्न झालेत, खरोखर भक्त आहेत, ते मृत्यूच्या वेळेला भगवंतांना कसे जाणू शकतील बरं. तर असे अर्जुनाचे 8 प्रश्न या पहिल्या भागामध्ये विचारले जातात. आणि त्याच्या उत्तरामध्ये पहिल्या 7 प्रश्नांना भगवंत सडेतोड मुद्देसूद उत्तर, म्हणजे एका वाक्यात उत्तर द्या म्हणतात ना, तशा प्रकारे. आणि शेवटचा प्रश्न जो भगवंतांना खरोखर प्रिय आहे त्याबद्दल मात्र विस्तृतपणे भगवंत चर्चा करतायत. तर आपणही त्यांच्या पावली चालूया. पटकन आपण बघू या शब्दांचे, कारण संस्कृत शब्द आहेत आणि यातले कन्सेप्ट आपण आधीच चर्चा केलेली आहे 2ऱ्या अध्यायामध्ये, 4थ्या अध्यायामध्ये. किम तद्ब्रह्म म्हणजे ब्रह्म म्हणजे काय, तर आपण सगळे अविनाशी जीवात्मा, ज्यांचा विनाश होणे नाही. जेव्हा आपण शरीर बुद्धीने विचार करत नाही तोपर्यंत आपण अविनाशी आहोत, आपलं खरं स्वरूप. किम अध्यात्म, जीवात्म्याचा स्वभाव काय, तर जी की भगवंतांची सेवा करणे. स्वल्प आहे, जे अणु आहेत त्यांनी विभूंची सेवा करणे. कर्म म्हणजे काय, आपण खूप विस्तृतपणे चर्चा केली. एखाद्या जीवात्म्याला या जगामध्ये भौतिक शरीर भाग घेण्यासाठी जे रिॲक्शन्स, कर्म, ऍक्शन आणि रिॲक्शन करायला भाग पडतात, त्या प्रतिक्रिया. आदिभूत म्हणजे सतत बदलणारे भौतिक स्वरूप. ज्या प्रकारे उन्हाळा, हिवाळा, पावसाळा चक्र बदलत असतं, त्याच प्रकारे आपल्या शरीरात सुद्धा जन्म, वाढ होते, वृद्धी होते, मग तारुण्य येतं, मग वार्धक्य येतं आणि मग मृत्यू होते. तर अशा प्रकारे हे जे परिवर्तन आहे ते सारखं चालत असतं. आणि हे कशामुळे, तर आपलं भौतिक जगतातलं स्वरूप, तर हे सारखं चेंज होत असतं. आदिदेव ह्याची चर्चा आपण खूपच विस्तृतपणे केली मागच्याच अध्यायामध्ये, बरोबर ना. आदिदेव म्हणजे जे सर्व देवी देवतांचे, आदी म्हणजे सगळ्या देवी देवतांचे अध्यक्ष कोण, भगवंत स्वतः. तेच म्हणतात ना सर्व लोक महेश्वरम. अधियज्ञ म्हणजेच भोक्तारम यज्ञ तपसा, सर्व योगांचे स्वामी कोण, यज्ञांचे स्वामी ते भगवान श्रीकृष्ण. आणि शेवटचं मात्र हे सगळे जे आहेत ते प्रत्येकाच्या हृदयात कोण स्थित आहे, तर भगवान स्वतः. ईश्वर सर्व भूतानाम हृदेश अर्जुन तिष्ठती. तर असं भगवंत प्रत्येक ह्या कन्सेप्ट ऑलरेडी त्यांनी सांगितलेल्या आहेत, पण थोडीशी उजळणी अर्जुनाच्या प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून आपली इकडे होते. आणि शेवटचा प्रश्न जो महत्वाचा, आपल्या सगळ्यांसाठी रिलेव्हंट जो प्रश्न आहे तो म्हणजे काय, तर मृत्यू समयी
आपण म्हणजे जे भक्ती मार्गावर लागले ते भगवंतांना कसे जाणू शकतात. आणि खास करून पुन्हा पुन्हा सांगतायत की बाबा रे, तू या भौतिक जगात पहिल्यापासून नव्हतास, तू पाठवला गेलेला आहेस. का? कारण तुला स्वतःहून एन्जॉय करायची जी प्रवृत्ती होती म्हणून तुला इकडे पाठवण्यात आलंय. तर आता तुला पुन्हा आपल्या परमनंट ऍड्रेसला, आता खूप वेळ झाला फिरलास, इकडे तिकडे फिरलास, मजा केलीस, आता पुन्हा येण्याची वेळ आहे. कारण आता तुला खऱ्या आनंद जो जो तुझा भागी आहेस, तू ज्याचा भागी आहेस, तो आनंद जर तुला अनुभवायचा असेल अनंत काळापर्यंत, तर तुला आध्यात्मिक जगतामध्ये म्हणजे स्वगृही परतावंच लागेल. आणि ते कसे परतावे ते मात्र इकडे सांगतात. तर याच अनुषंगाने मी एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे, जी सत्य घटना आहे. तर ही घटना म्हणजे अशा बऱ्याच घटना तुम्ही ऐकल्या असतील, वाचल्या असतील. आणि खास करून मी जो आधी एक उल्लेख केला होता, प्रोफेसर आयन स्टीव्हन्सन, जे पुनर्जन्माबद्दल 3000 पेक्षा जास्त केस स्टडीज ज्यांनी स्टडी केल्यात आणि त्याच्यावर प्रचंड अभ्यास करून अशी जवळपास 33 पुस्तकं त्यांनी रिलीज केली आहेत. आणि वेबसाईटवर पण तुम्ही बघू शकता. तशीच एक छोटीशी, हा पुनर्जन्माची कथा नाहीये, पण नियर डेथ एक्सपिरियन्स ज्याला म्हणतात. कधी कधी जेव्हा मनुष्य जो आहे मृत्यूच्या अगदी दारावर जाऊन दार ठोठावून परत येतो, तेव्हा बऱ्याच वेळेला असे अनुभव त्याला अनुभवायला मिळतात. तर तसाच एक प्रसंग काही वर्षापूर्वी घडला होता. त्याचं असं झालं, हे प्रकाश म्हणून एक भक्त होते. म्हणजे ऍक्च्युली ही घटना घडण्यापूर्वी भक्त नव्हते ते, एक प्रकारे आपण म्हणू शकतो मायावादी होते, शैवाईट होते. आणि त्यांना भगवंतांच्या स्वरूपामध्ये विलीन कसं व्हायचं योग करून, ह्याच्याबद्दल खूप आकृष्ट होते ते. पण तसं जरी असलं तर त्यांची पत्नी जी होती, आणि ही गोष्ट आहे सॅन डियागो शहरात, म्हणजे अमेरिकेतल्या सॅन डियागो शहरामध्ये हे जे कपल आहे ते राहत होतं. तर पत्नी यांची ज्या होत्या धर्मपत्नी, त्या मात्र एक चांगल्या प्रकारच्या भक्त होत्या आणि जवळच्याच इस्कॉन मंदिरामध्ये नेहमी जाऊन सेवा करायच्या, जप करायच्या, कीर्तन करायच्या. आणि हे जे पतिराज होते ते मात्र जरी पत्नीला ते सोडायला यायचे मंदिरामध्ये, पण कधी आत प्रवेश करायचा नाही. आणि फक्त कीर्तन झालं, प्रवचन झालं आणि प्रसादाची वेळ आली तेव्हा मात्र हे गृहस्थ बरोबर त्यावेळेला एंट्री मारून प्रसाद घ्यायचा आणि परत आपल्या गाडीत जाऊन बसायचं. असा ह्यांचा नेहमीचा नित्यक्रम असायचा. असो, काही कारणाने प्रसादाशी तरी त्यांचा संपर्क नक्कीच झाला. तर अशा प्रकारे काही दिवसामध्ये एका रात्री ते टेम्पलचे जे प्रेसिडेंट होते त्यांना अचानक एक कॉल आला. आणि या ज्या धर्मपत्नी होत्या माताजी, त्यांचा घाबरून आवाज आला. ते म्हणे की प्रभूजी प्रभूजी प्लीज तुम्ही काही करा, माझ्या पतीला हार्ट अटॅक आलेला आहे, ते खूप सिरियस आहेत, तुम्ही ताबडतोब त्यांच्यासाठी प्रार्थना करा आणि शक्य झाल्यास त्यांना भेट द्या. तर भक्त जे असतात ते एकमेकांबद्दल फार काळजी करत असतात. तर हे प्रेसिडेंट लगेच गाडी काढून जातात हॉस्पिटलमध्ये आणि थोडंफार बोलता बोलताच प्रार्थना करतात. ते बघतात की आलेत, पण काही बोलायच्या आधीच डॉक्टर त्यांना सांगतात की हे गृहस्थ जे आहेत त्यांना खूप आम्ही प्रयत्न केला, म्हणजे हार्ट अटॅक आला आणि तब्बल 4 वेळाला आम्ही त्यांना असे शॉक दिले, म्हणजे असं वाटलं की ते आता त्यांनी आपली प्राणज्योत मालवली आहे. पण 4 वेळेला आम्ही त्यांना ते शॉक देऊन, शॉक थेरपी करून त्यांना पुन्हा म्हणजे त्यांच्या नॉर्मल पदावर आणायचा, त्यांचं हार्टबीट वाढवायचा प्रयत्न केला. आणि 4थ्या वेळेला मात्र त्यांनी रिस्पॉन्स दिला, पण ते आता कोमामध्ये गेलेले आहेत पूर्णपणे. म्हणजे जिवंत आहेत, श्वास घेत आहेत, पण त्यांनी संपूर्णपणे बाह्य जगतापासून त्यांचं नातं तुटलेलं आहे, शुद्धीवर नाहीये, अनकॉन्शियस. तर ऑफकोर्स अशा गोष्टी आपण बऱ्याच वेळेला बघतो, नाही का. तर काही दिवस जातात, काही तास, काही दिवस जातात आणि हे जे भक्त आहेत, प्रेसिडेंट आहेत आणि मंदिरातले बरेच भक्त आहेत, नेहमी येऊन त्यांच्या बाजूला बसून जप करायचे, पण त्यांचं थोडा सुद्धा ते हलवत नाही. तर अशा प्रकारे काही महिन्यानंतर आश्चर्य म्हणजे ते कोमामधनं परत येतात आणि तेव्हा पुन्हा यांना फोन येतो, ताबडतोब निघून या, तुम्हाला बोलवतायत. तर प्रेसिडेंट जे आहे ते खुश होतात की बाबा रे, आपल्या भक्ताच्या घरात चांगली बातमी आहे, चला.
तर ज्या क्षणी ते रूम मध्ये, तेव्हा हे जे प्रकाश प्रभू आहेत जोरजोराने ओरडतायत आणि सांगतायत, म्हणजे आता तंदुरुस्त झालेत, शुद्धीवर आलेत. आणि जसं हे या भक्तांना बघतात तर ते लगेच म्हणतात, ते आले होते, ते आले होते, 4 वेळा येऊन गेले, 4 वेळा येऊन गेले. तर ह्यांना काही उमगत नाही. ते म्हणतात, अरे हो, मी 3-4 वेळा येऊन गेलो नक्कीच, पण तुम्हाला म्हणजे ते कळत होतं म्हणजे. नाही नाही नाही, मी तुमचं नाही म्हणत, ते 4 वेळा येऊन गेले, 4 वेळा येऊन गेले. तर जे आजूबाजूला सगळे उभे होते त्यांना काहीच उलगडा होत नाही, कोणाबद्दल बोलतायत. शुद्धीवर आल्या आल्या पहिली गोष्ट तेच सांगतायत, भांबावलेले आहेत आणि थोडंसं घाबरल्यासारखं आहेत, आणि 4 वेळा येऊन गेले, 4 वेळा येऊन गेले. तर त्यांची जी नर्स होती तिकडची, तिला थोडीशी पेटते म्हणतात ना, ट्यूब पेटते. तर ती म्हणते, कदाचित हे त्याच्याबद्दल तर बोलत नाहीत ना, कारण आम्ही ह्यांना 4 वेळेला हे ऑलमोस्ट ही वॉज डेड, म्हणजे त्यांची हार्टबीट ऑलमोस्ट 30-40च्या खाली गेली होती, आणि आम्ही त्यांना शॉक थेरपी देऊन पुन्हा त्यांना पूर्ववत आणायचा 4 वेळा प्रयत्न केला होता, आणि 4थ्या वेळी मात्र त्यांनी रिस्पॉन्ड करून दॅट इज द टाइम ही वेंट इन टू कोमा. तर त्याचं तर काही कनेक्शन नाही ना. मग ते प्रेसिडेंट जे आहेत ते जरा विस्तृत, त्यांनाही कळतं की बाबा रे, हा काही वेगळा प्रकार चालू आहे. ते म्हणतात, ते कोण आले होते, ते भगवंतांसारखे दिसत होते का? तर ते म्हणाले, नाही, खूपच विद्रूप दिसत होते, अगदी राक्षसासारखे. अच्छा, मग ते यमदूतासारखे दिसत होते का? म्हणजे हो हो हो, तसेच तसेच, अगदी अकराळ विक्राळ, आणि मला इकडनं खेचून घ्यायला बघत होते. आणि मी प्रत्येक पहिल्या वेळेला आले तेव्हा मी त्यांना म्हटलं, मला नका नेऊ, नका नेऊ, मी भगवंतांचा शरण जाईन, कृष्णाचं शरण जाईन. म्हणजे हे जे प्रकाश प्रभू आहेत, जरी ते त्यांनी क्लास ऐकायचे नाही, पण पत्नीकडनं सारखं ते थोडीशी उजळणी झाल्यामुळे त्यांना इतकं तर कळलं होतं की मारे, जसं आपण मागे म्हटलं होतं ना, मारे कृष्ण राखे के, राखे कृष्ण मारे के. त्यांना इतकं तर उमगलं होतं, जरी भक्ती नव्हती तरी इतकं तरी उमगलं होतं की कृष्णाची भक्ती केली तर आपण वाचू शकतो, आणि कृष्णाने ठरवलं तर कोणीही मारू शकत नाही. तर ते परत गेले म्हणे, परत दुसऱ्यांदा आले तर लागले की नाही नाही, मी नक्कीच कृष्णाचं शरण घेईन, कृष्णाचं शरण घेईन. असं 3 वेळा प्रकार झाला. 4थ्या वेळेला मात्र जेव्हा ते घ्यायला आले जबरदस्ती, तेव्हा मात्र अचानक एक सुंदर, म्हणजे भगवंतांचे आपण जे चित्रात बघतो तसेच 3-4 पर्सनॅलिटीज आले, आणि ते जसे आले तेव्हा हे यमदूत पळून गेले. तर असाच काहीसा प्रसंग आपण या चित्रामध्ये पण बघतो. कारण असाच प्रसंग श्रीमद भागवत पुराणामध्ये अजामिलाच्या गोष्टीत आला होता. जेव्हा यमदूत त्याला खेचून घेत होते, तेव्हा हा जो अजामिल आहे, आपल्या पुत्राला, म्हणजे भगवंतांना नव्हे, आपल्या 10व्या पुत्राचं नाव ज्याचं नारायण ठेवलं होतं, नारायणा नारायणा म्हणून बोलवत होते पुत्र मोहाने. पण भगवंतांच्या नामामध्ये इतकी शक्ती आहे, फक्त शुद्धपणे घेतलेल्या नामामुळे विष्णुदूत तात्काळ तिकडे येतात आणि यमदूतांना हटकून लावतात. ऑफकोर्स आपण त्या गोष्टीत आता जाणार नाही आहोत, पण अशा प्रकारे हे जे प्रकाश प्रभू आहेत हे पूर्वपदी येतात. आणि आता तुम्हाला पुढची गोष्ट सांगायची गरज नाही, काय झालं असेल त्यांच्या आयुष्यात. ज्या क्षणी हॉस्पिटलमधनं बाहेर आले, चप्पल घातले, आणि पहिलं पाऊल त्यांनी, पहिला जो प्रवास आहे तो मंदिराच्या दिशेने केला, भगवंतांचे आशीर्वाद घेतले. आणि आज साधारण 8 ते 10 वर्षानंतर ते जोडपं जे आहे ते अगदी चांगल्या प्रकारे त्या मंदिरात, दोघंही दीक्षित भक्त आहेत, चांगली सेवा करतायत, 16 माळा जप करतायत. पण सांगायचा उद्देश असा की मृत्यूच्या समयी भगवंतांची प्राप्ती जर करायची असेल तर भगवंत त्याचा फळच इकडे 5व्या श्लोकामध्ये देतात. अंतकालेच मामेव स्मरन् मुक्ता कलेवरम यप्रयाति समद्भावम याति नास्त्रत्य संशयः. अंतकालेच मामेव, म्हणजे अंतकाळ म्हणजे मृत्यू समयी जो माझे स्मरण करत देहत्याग करतो, तो तात्काळ माझ्या, म्हणजे भगवंतांच्या आध्यात्मिक प्रकृतीची प्राप्ती करतो, ह्यामध्ये कुठलाच संशय नाही. नास्तत्र संशयः, म्हणजे भगवंत एक हमी देतायत की बाबा रे, ह्याच्यामध्ये कुठेही तू संशय ठेवू नये. तर महत्वाचं काय, स्मरण मुक्त्वा, जो स्मरण करेल. आता लौकिक अर्थाने वाटतं वा किती सोपं आहे, अगदी मृत्यू जवळ आला की भगवंतांचं नाव घ्यायचं आणि
परीक्षा पास असं होतं का कधी? म्हणजे वर्षभर अभ्यास केला नाही आणि पेपर आला की कुठलं तरी थातूर मातूर कॉपी करून आपण चांगल्या पहिल्या क्रमांकाने पास होऊ, ह्याची शक्यता जी नाममात्र असते तेवढीच. कारण असं म्हटलं जातं, मृत्यूच्या समयी इतक्या असह्य वेदना होत असतात. 84,000 विंचू एका वेळेला जर चावले तर किती वेदना होतील, तशा वेदना गरुड पुराणामध्ये दिलेल्या आहे. तशा वेदना मृत्यूच्या वेळेला होत असतात. कारण त्या वेदना शारीरिक असाव्यात अशी गरजेचं नाही, पण या क्षणी माझं जे होत्याचं नव्हतं होणार, ही जी भावना असते एखाद्या व्यक्तीच्या मनात, जन्मभर ज्याला मी हृदयापासून कवटाळून ठेवलंय त्याला माझ्यापासून हिसकावून घेतलं जाणार क्षणार्धात, हा जो एक भयंकर भाव असतो त्यावेळेला, त्या क्षणी खरोखर आपण भगवंतांचं स्मरण करू शकू का, हा एक मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून प्रभुपाद तात्पर्यामध्ये पुन्हा एकदा सांगतायत की कृष्ण भावनाच्या महत्तेवर जोर देण्यात आला आहे. कारण जो कृष्ण भावनेमध्ये देहाचा त्याग करेल त्याला मात्र भगवंतांची ही दिव्य प्रकृती प्राप्त होते. आणि म्हणून स्मरण हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. का? कारण जर ज्या व्यक्तीने जीवनभर भक्तियोगाचे आचरण केलं नसेल त्याला त्या अशुद्ध चेतनेमध्ये भगवंतांचे स्मरण करणं शक्यच नाही. बरोबर ना? आणि म्हणूनच प्रभुपादजी सांगतायत कृष्ण भावना म्हणजे भक्तीचे आचरण जीवनाच्या आरंभापासून केले पाहिजे. कोणी म्हणतं ना की 60 वर्ष झाल्यावर बघू, रिटायर झाल्यावर बघू. अरे आत्ताच ऑलरेडी उशीर झालेला आहे. आम्ही सगळे सुद्धा जेव्हा ही फिलॉसॉफी ऐकतो तेव्हा वाटतं की अरे आपण कॉलेजमध्ये असताना ही भगवद्गीता वाचली, लहानपणी असताना वाचली असती तर अजून फायदा झाला असता. मातेने गर्भात असताना जर गीतेचं ज्ञान दिलं असतं तर अजून फायदा झाला असता. पण म्हणूनच भगवंत पण बेटर लेट दॅन नेव्हर म्हणतात ना, कधी आज जरी आपल्याला मिळाली तर लगेच त्याचा प्रारंभ करावा. आणि कसा करावा तर प्रभुपादजी पुन्हा पुन्हा सांगतायत अविरतपणे महामंत्राचा जप हा एक सुंदर सोपा सुलभ उपाय इकडे ते आपल्याला सांगतायत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि येथेच पुढे भगवंत पुन्हा एकदा सांगतायत की यम यम वापी स्मरण भावन तजतंते कलेवरम. कारण साहजिक आहे की ज्या व्यक्तींना अंतकाळी, आपण आत्ताच बघितलं एवढं सोपं नाहीये, मग जर वेगवेगळे विचार येत असतील तर मग त्या व्यक्तीचं काय होणार? साहजिक आहे, व्हेरी लॉजिकल एक्सप्लेनेशन लॉर्ड हॅज गिव्हन. हे कौंतेया यम यम वापी स्मरण भावन, ज्या ज्या पद्धतीने जो व्यक्ती स्मरण करतो मृत्यूच्या समयी त्या भावनेमध्येच त्याला पुढचा देह प्राप्त होतो, ह्याच्यात काहीही संदेह नाही. म्हणजे थोडासा विचार करायला पाहिजे. कारण मृत्यूच्या समयी हे असेच विचार येणार जे आपण जीवनभर जोपासलेले आहेत. बरोबर ना? कारण तेच विचार प्रामुख्याने आपल्या डोक्यात फिरत असणार. आणि म्हणूनच आर्यन खान किंवा अर्णव गोस्वामी, उद्धव ठाकरे, नरेंद्र मोदी, चायना, पाकिस्तान, राजकारण, या सगळ्या आपल्या गोष्टी आपापल्या ठिकाणी ठीक आहेत, पण खरोखर किती वेळ या गोष्टींसाठी द्यावा आणि त्याच्यावर किती चर्चा करावी. कधी कधी मी बघतो सकाळी मॉर्निंग वॉकला जाताना काही सद्गृहस्थ बसलेले असतात आणि वर्तमानपत्रातल्या प्रत्येक पानावरच्या प्रत्येक शब्दावर 10 मिनिटं चर्चा जर केली नाही तर आपलं जीवन व्यर्थ, अशा काही भावनेने भारावलेले असतात. आणि तासन तास गप्पा मारून मग मात्र तोच न्यूजपेपर एखादा चोळामोळा करून हात पुसण्यासाठी घालून रद्दीमध्ये टाकून देतात. म्हणजे जीवनाच्या अमूल्य वेळेचा किती अपव्यय आहे. आणि म्हणूनच आपण काही वेळ जरी काढून आपण खरोखर या मार्गावर हे जी सुंदर शास्त्र आहे त्याचा अभ्यास नक्कीच करावा. यम यम वापी स्मरण भावन. तर ह्याची आपण चर्चा पुढच्या अध्यायामध्येच करू. पण इकडे महत्वाचा भाग असा जे प्रभुपादजी पुन्हा एकदा सांगतात की मृत्यूच्या समयी जर दिव्य स्वभावाची प्राप्ती होऊ शकेल एखाद्याला, तेव्हाच शक्य आहे जेव्हा त्यांना कृष्ण चिंतन केलेलं असेल.
आणि म्हणूनच जर मनुष्य भगवंतांच्या दिव्य सेवेत तल्लीन झाला तर त्याचा पुढचा जो डेस्टिनेशन आहे, पुढचा जो देह आहे, तो भौतिक नक्कीच नसणार, तो आध्यात्मिक असेल. म्हणून हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर अशा प्रकारे जो महामंत्राचा जप यशस्वीपणे अविरतपणे करत असेल तर नक्कीच आपलं जीवन खऱ्या अर्थाने यशस्वी बनवायचा हा सर्वोत्तम आणि सोपा मार्ग आहे. आणि या मार्गात बरेच विघ्न पण येऊ शकतात. म्हणजे त्याच्या उदाहरणादाखल एक सुंदर कथा भागवतम मध्ये येते. थोडक्यात सांगीन, भरत महाराज जे अत्युच्च कोटीचे भक्त होते. आता बघा, ही एक गोष्ट सर्वसामान्य व्यक्तीची नाही. असा राजा जो अत्युच्च कोटीचा भक्त सुद्धा होता, भगवंतांचा भक्त. पण जेव्हा त्याच्या जीवनाच्या काही उत्तरार्धामध्ये जेव्हा त्याने आपले राज्यकारभार व्यवस्थितपणे करून आपल्या मुलाकडे सोपवून जेव्हा तो वानप्रस्थ झाला वनाच्या दिशेने, आणि दिवस रात्र भगवंतावर संपूर्णपणे ध्यान केंद्रित करून भगवंतावर चिंतन करू लागला, तेव्हा अशी काही घडली जी आपल्या सगळ्यांना एक धडा शिकवते. ते म्हणजे नॉट टू गेट डिस्ट्रॅक्टेड. म्हणजे किती कठीण आहे बघा. जो व्यक्ती इतक्या सगळ्या प्रकारे भक्ती करून सुद्धा शेवटी जेव्हा भरत महाराज ध्यानस्थ झाले होते, तेव्हा शेजारच्याच नदीमध्ये एका सिंहाच्या मागे लागण्यामुळे पाठलाग करत असलेला एक छोटस एक हरिण होतं, मादी हरिण, म्हणजे शी हरिण, म्हणतात ना, शी डिअर. तर ती तिच्या पोटामध्ये, गर्भामध्ये छोटं हरणाचं पिल्लू, आणि सिंहाने ती जी हरिणी आहे ती पाण्यातनं उडी मारायच्या, म्हणजे ती उडी मारत असताना त्याच्यात छोटासा ऍक्सिडेंट होतो आणि तिकडेच तिचा गर्भपात होतो, आणि तिकडे जे आहे ते छोटस हरणाचं जे पिल्लू आहे ते पाण्यात पडतं. आता भरत महाराज हे सगळं बघतायत. त्यांना अचानक त्या पिल्लाकडे बघून इतकं सुंदर, आणि म्हणजे हरिण किती सुंदर आणि एकदम म्हणजे काय म्हणतात त्याला, निरागस दिसतं. तर निरागस छोट्याशा पिल्लाकडे बघून लगेच भरत महाराज उठतात आणि तिला वाचवायला जातात. आता वाचवतात तर खरं, ती हरिणी मृत्युमुखी पडलेली असते. मग त्या छोट्या पिल्लाचा सांभाळ कसा करावा बरं, म्हणून ते आपल्या आश्रमात घेऊन येतात. मग काही काळाने त्याला पाणी पाजणं, त्याला फळ म्हणजे भाजीपाला देणं, अशा प्रकारे बघता बघता काही दिवसातच भरत महाराज त्या छोट्याशा हरिणाशी इतके आकृष्ट होतात की दिवसभर फक्त ते हरिण कुठेही जरी आजूबाजूला गेलं तर अचानक त्यांचं ध्यान भंग व्हायचं. तर अशा प्रकारे दिवस जातात, वर्ष जातात, त्यांना कळत नाही. आणि एक दिवशी जेव्हा त्यांचा मृत्यूचा समय येतो तेव्हा त्या हरिणाशी पूर्णपणे ते प्रेममयी संबंधाशी जोडलेले असतात आणि हरणाचाच विचार करत असतात की माझ्यानंतर बिचारा पिल्ल्याचं काय होईल, कोण संगोपन करेल. आणि तेव्हा मात्र, कारण भगवंतांनी काय सांगितलेलं आहे, अंतकालेच मामेव यम यम वापी स्मरण भाव, म्हणजे ज्या प्रकारचे तुझे विचार त्याच प्रकारचा तुझं पुढचा डेस्टिनेशन. मग भरत महाराज जर अशा पद्धतीने जर त्यांनी देहत्याग केला असेल तर सुगण्यास सांगणे न लागे, पुढचा जन्म कुठला मिळाला त्यांना, हरिणाचा. एका हरिणाच्या देहामध्ये त्यांचा पुढचा जन्म होतो. पण कारण त्यांनी भक्ती केली आहे, एका विशिष्ट पद्धतीने त्यांना भगवंतांनी ती स्मृती प्रदान केलेली असते की मी मागच्या जन्मी, असं तर म्हणजे अर्थाने कोणाला होत नाही, पण एका विशिष्ट पद्धतीने कृपा प्रसादाने त्यांना आपले गतजन्म आठवत असतात. आणि एखाद्या ड्युटीफुल बॉन्ड मध्ये जेव्हा ते हरिणाचा जन्म पूर्ण करतात, जीवनकाल पूर्ण करतात, तेव्हा त्यांना तिसरा जन्म जो आहे पुन्हा मात्र मनुष्याचा मिळतो. पुन्हा एकदा संधी मिळते की बाबा रे, जे थोडस राहिलंय ते पूर्ण करून आपण भगवत धामी पुन्हा जावे. आणि तेव्हा मात्र जड भारत म्हणजे तिसरा जो आहे जन्म त्यांचा, त्याच्या रूपामध्ये जन्माला येऊन संपूर्णपणे या भौतिक जगताशी आपले संबंध तोडून ते आपली भक्तीचा जो आपला जो प्रवास आहे तो शुद्ध भक्तीचा तो पूर्ण करतात. तर ही गोष्ट मी का सांगितली, घाबरवायला नव्हे, तर या गोष्टीमध्ये एक रहस्य दडलेलं आहे. ते म्हणजे भक्ती हा जो मार्ग आहे तो असा मार्ग आहे की ज्याच्यात आपण थोडेसे कमी पडलो
म्हणजे भगवंत सांगतायत जर तू 100% मिळवले, शुद्ध भक्त झालास तर गॅरंटीड मी तुला घेऊन जाईन. पण जर 99% पडले, 92% पडले, मग 85% पडले, तर मग काय होणार? ऍडमिशन मिळणार की नाही? तर त्याच्यासाठीच भगवंत सांगतायत की बाबा रे घाबरू नको. नेहा विक्रम नाशोस्ती प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमपि धर्मस्य त्रायते महतो भयात. स्वल्पमपि धर्मस्य, छोटीशी जरी प्रगती तू या जीवनामध्ये केली असेल भक्तीमध्ये, तर ती संचित म्हणून ठेवली जाते तुझ्या बँक अकाउंट, स्पिरिच्युअल अकाउंट मध्ये परमनंटली लॉकरमध्ये लॉक करून ठेवली जाते. म्हणजे भौतिक ज्ञानाचं तसं नव्हे, आपण आधी पण चर्चा केलीये. मी जरी या आयुष्यामध्ये बी झालो, एमई झालो, उद्या पीएचडी केलं, मोठा सायंटिस्ट झालो, मोठमोठ्या लोकांना मी शिकवतोय, पण मृत्यूनंतर मात्र जर मला पुढचा जन्म परत माणसाचा मिळाला तर मला कोणीही, मला ती बुद्धी मिळणार नाही की बाबा आता मी पुढचं नॉलेज हे करू. परत ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट, डी फॉर डॉग इथपासूनच सुरुवात करावी लागणार. कारण भौतिक ज्ञानाचं विस्मरण होणं साहजिक आहे, कारण ते या भौतिक शरीराशी निगडीत आहे. पण आध्यात्मिक ज्ञान एकदा जरी आपण हरे कृष्ण महामंत्र आपण आपल्या ओठामधनं निघालेला आहे, तो आपल्या हृदयाच्या कायमच्या अकाउंटमध्ये सील झालेला आहे. म्हणून थोडीशी जरी भक्ती का होईना, ती आध्यात्मिक स्तरावर असल्यामुळे, आत्म्याबरोबर निगडीत असल्यामुळे, ती या जीवनातनं जेव्हा आपण प्रयाण करतो कायमचं या मृत्यूच्या माध्यमाने, त्याबरोबर ते संचित सुद्धा आपल्या बरोबर प्रवास करतात. आणि म्हणूनच आपण बघतो काही काही व्यक्ती जे लौकिक अर्थाने किंवा बाह्य रूपाने नास्तिक असतात, पण अचानक एखादा प्रसंग त्यांच्या जीवनात असा येतो, भगवद्गीता कोणीतरी हातात देतं, कोणी प्रसाद देतं, कधी भगवंतांचं सुंदर दर्शन घेऊन ते मंत्रमुग्ध होतात. आणि एक असा टर्निंग पॉइंट येतो की एकदम 180 डिग्री टर्न, ते भक्तीच्या मार्गाला पुन्हा लागतात. का? कारण त्यांनी गत जन्मामध्ये काहीतरी संचित मिळवलेलं आहे. म्हणूनच त्यांना ही आज संधी मिळून परत एकदा ते मार्गाला लागलेले आहेत. आणि म्हणूनच मृत्यूच्या समयी जरी आपल्याला आसक्त्या भांबावून सोडत असतील, तरीही आयुष्यभर जर आम्ही साधना केली व्यवस्थित, तर मृत्यूच्या वेळेला भगवंत नक्कीच आपल्याला त्यांच्या कृपेने अनुस्मरण देतील. तर इकडे अर्जुन एक साहजिक विचार करतोय, पुन्हा पुन्हा तो त्याच्या पूर्वपदावर जातोय की जर हे इतकं जर असं असेल, यम यम वापी स्मरण भावन, भगवंत आता तूच म्हटले निसंदेह तसाच मला जन्म मिळेल, तर आता मी तर युद्ध करतोय, युद्धाच्या वेळा साहजिक आहे मी दुसरा काहीच विचार करणार नाही. का? तर मला फक्त दुर्योधनाचं मुंडकं, कर्णाचं मुंडकं आणि शत्रू पक्षाची मुंडकी दिसत आहेत, मी तीच गाठणार आहे. असं जर असेल आणि चुकून माकून जर त्याच क्षणी माझा मृत्यू झाला दुर्योधनाचा, आता गमतीचा विचार करा, दुर्योधनाशी युद्ध करता करता जर मृत्यू आला तर मला पुढचा जन्म काय मिळणार? दुर्योधनासारख्या पापी असुराच्या कुलामध्ये जन्म मिळेल. तर हे माझ्यासाठी नक्कीच चांगलं नाही. त्यापेक्षा मी युद्ध सोडलेलं चांगलं नाही का? पुन्हा एकदा अर्जुन तेच प्रश्न पुन्हा एकदा विचारतायत. तर अशा प्रकारे, आणि त्यांची शंका पण बरोबर आहे. तर सतत माझा विचार कसा करावा हे जे आहे, सॉरी, हरे कृष्णा, विजिबल प्रभूजी? मला वाटतं खाली गेलेत ना स्लाइड्स. सतत माझा विचार कसा करशील? तर भगवंत पुन्हा एकदा सांगतायत की बाबा रे, तस्मात सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्धच. प्रत्येक क्षणी सदैव जर तू माझे स्मरण करत राहशील आणि त्याच माझ्या आज्ञेद्वारे तू युद्धरूपी स्वतःच्या स्वधर्माचे आचरण करशील आणि ते युद्ध झाल्यावर त्याचे जे कर्मफल मिळेल ते तू मला संपूर्णपणे अर्पण करशील त्याच्याशी अनासक्त राहून, तर काहीही संदेह ठेवू नकोस तुझ्या ठाई, तू नक्कीच मला प्राप्त होशील. मय्यार्पितो मनोर्बुद्धीर मामे वैश्य असंशय. अशा प्रकारे अनुस्मर, माम अनुस्मर युद्धच हा एक मूल मंत्र ते देतात. आणि प्रभुपाद लगेच
त्याच आपल्या तात्पर्यामध्ये सांगतायत की हा जो उपदेश आहे ते आपल्या सगळ्या सारखे जे गृहस्थ आहेत, सांसारिक कर्मामध्ये घडलेले आहेत, प्रमाणेच एक प्रकारे आपण रोज एक युद्ध लढतोय, त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे. कारण आपल्याला जी दिलेली विहित कर्म आहेत, जे उद्योग आहेत, त्यांचा त्याग सगळं सोडून झाडाखाली बसून तपश्चर्या कर असा कधीच आदेश भगवंतांनी दिलेले नाही. तर उलट पक्षी विहित कर्म करता करतानाच सकाळी हरे कृष्ण महामंत्राचा जप करून, संध्याकाळी आल्यावर भगवद्गीता वाचून, भगवंतांचे दिव्य कीर्तन ऐकत आपण आपली विहित कर्म करताना जी भौतिक दृष्ट्या कर्म आहेत, अकर्म नाहीत, पण तेव्हा सुद्धा आपण अशा प्रकारे या भौतिक विकारातनं मुक्त होऊ शकतो. आणि याला उपाय एकच, भगवंतांच्या शुद्ध नामाचे कीर्तन. तर अशा प्रकारे भगवंत सांगतायत की योगेन युक्तेन, अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना परमम पुरुषम दिव्यम याती पार्थून अचिंतयन. हे पार्था, त्यामुळे तू स्वतःचं मन विचलित होऊ देऊ नकोस आणि निरंतर माझ्या स्मरणामध्ये युक्त होऊन तू माझी प्राप्ती नक्कीच प्राप्त करू शकतो. तर 2 शब्द आपल्याला जर टेकअवे घ्यायचं असेल ह्याच्यातनं, तर माम अनुस्मर म्हणजे माझं चिंतन कर आणि अभ्यास कर, प्रॅक्टिस कर. फक्त चिंतन करायची, प्रॅक्टिस कर. कृष्णावर मन एकाग्र करायचं, प्रॅक्टिस म्हणजे नामस्मरण. आणि ज्या चित्रामध्ये तुम्ही बघताय, वरकर्णी भीष्मदेव हे शत्रू पक्षात होते, अधर्माच्या पक्षात होते. वरकर्णी बघायला गेलं तर द्रौपदीच्या त्या प्रसंगामध्ये त्यांनी मूक म्हणजे हाताची घडी तोंडावर बोट असं करून एक प्रकारे अधर्माचंच साथ दिली होती. आणि युद्धामध्ये सुद्धा ते कोणावर बाण सोडतायत, प्रत्यक्ष कृष्ण आणि अर्जुनावर बाण सोडतायत. पण ज्या व्यक्तीने खरोखर गीतेचा अभ्यास परंपरेमध्ये येऊन केला असेल ते समजू शकतात की भीष्मदेव हे त्यांचा एक रोल निभावत होते आणि भगवंतांचे परम भक्त होते. आणि भगवंतांच्याच इच्छेनुसार शत्रू पक्षामध्ये राहून, जसं एखादा व्यक्ती विलनचा रोल करतो, तो खरा विलन नसतो पण विलनचा रोल करतो, त्याचप्रमाणे भगवंतांना वीर्य रसाचं आस्वादन करण्यासाठी ते एकानंतर एक बाण सोडतायत. तर असे हे भीष्मदेव, हे असं आपण कसं समजू शकतो? कारण तुम्ही त्यांचं प्रयाण बघितलं तर एक अत्युच्च कोटीचं प्रयाण ज्याला म्हणता येईल. बघा, इकडे भीष्मदेव शरीर सोडतायत आणि त्यांच्या समोर दुसरं तिसरं कोणी नसून कोण आहेत? स्वतः भगवान श्रीकृष्ण त्यांना दर्शन देत आहेत. असित, देवल, व्यास, नारद अशा एक उच्च कोटीचे साधू आणि संत त्यांच्या भोवती भगवंतांचं नामस्मरण करतायत. आणि ह्या परिस्थितीमध्ये ते त्यांचं प्रयाण करतायत. म्हणजेच अंतिम परीक्षेमध्ये संपूर्ण 100% पास असाच एक उदाहरण आपल्या समोर यावं. म्हणून अर्जुन विचार करतोय की भगवंता, हे तुमचे स्मरण कसे करत राहावे? त्या उत्तरादाखल भगवंत 2 सोल्युशन्स देतात पुन्हा एकदा. काय? तर पहिला म्हणजे षटचक्र योग आणि दुसरा जो आहे भक्ती योग. दोन्ही सोपे देतात. आता षटचक्र योग, आपण ह्याची जी 6 चक्र आहेत आपण बघितले मागच्या अध्यायामध्ये सुद्धा. अष्टांग योग जेव्हा सांगतात, कुंडलिनी शक्ती कशी जागृत झाली, ते आपले प्राणवायू एकानंतर एक एका ठिकाणी मन स्थिर करावं, इंद्रिय निग्रह करावा संपूर्णपणे आणि भगवंतावर मन स्थिर करावं. आणि अशा प्रकारे आपला प्राणवायू वर आणत 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 आपण ह्या षटचक्र योगाचं पालन करू शकतो. पण हे ऐकताना सुद्धा इतकं कठीण, मग ऍक्च्युली करताना किती कर्म कठीण असेल हे आपण नक्कीच विचार करू शकतो. आणि म्हणूनच दुसरा जो मार्ग आहे षटचक्र योग, जरी कितीही कठीण असला, जसे आपण योगी बघतो, असं आपण बऱ्याच वेळेला अष्टांग योगात ऐकलं असेल ना, माझे बाबा पण करायचे. तसा ओम मंत्राचा जप करून, सगळ्या इंद्रिय भोगाचा त्याग करून, खास करून मैथून सुखाचा त्याग करून हृदयावर मन एकाग्र करणे, अशा प्रकारे हा आपण षटचक्र योग करू शकतो का? शकतो आणि शकतो का, हा मोठा प्रश्न आहे. तर आपल्या
म्हणजे सामान्यांसाठी, ऍटलिस्ट माझ्यासाठी तरी ही एक कर्म कठीण गोष्ट नक्कीच वाटते. आणि म्हणूनच भगवंताचा जो दुसरा उपाय आहे भक्तियोग, जसं प्रभुपाद सांगतात, सगळ्यात प्रभावशाली आणि सगळ्यात सोपा, शुद्ध आणि पालन करण्यास अतिशय सोयीस्कर. आणि म्हणूनच भगवंत पुढे भक्तीचं गुणगान, भगवंतांना देखील उत्तर द्यावं तर खरंच उत्तर द्यावं लागेल. मार्ग आहेत का? आहेत. कुठले मार्ग आहेत? दोन्ही मार्ग आहेत. कुठले दोन मार्ग आहेत? षटचक्र योग पण आहे, म्हणजे अष्टांग योग पण आहे, भक्ती योग पण आहे. पण अर्जुनाला जणू काही ते हेच सांगू इच्छितात की ते भक्तीचं गुणगान करून सांगतायत की बाबा रे, षटचक्र योग हा तुझ्या सामान्य लोकांसाठी नाही, पण मी तुला भक्तीचं असं गुणगान करीन की जेणेकरून तू भक्ती मार्गाविषयी आकृष्ट होशील. तर पहिला फायदा, भक्तीमुळे खऱ्या अर्थाची संपूर्ण शांती आणि समाधान. का? कारण इंद्रिय इकडे तिकडे पळत नाहीत. आपण इंद्रियांना चांगल्या प्रकारे भक्तीच्या सेवेमध्ये संलग्न केल्यामुळे एक हायर टेस्ट आपल्याला मिळते. आणि ज्ञानी जे पुन्हा पुन्हा ज्ञानयोगाच्या मार्गाने भौतिक सुखातनं कशी सुटका होईल हेच विचार करत भगवंतांशी एकरूप होण्याची इच्छा करतात, पण त्यांनाही सकले अशांत म्हणतात. भुक्ती मुक्ती सिद्धी कामी सकले अशांत, नेहमी अशांतच असतात, कारण ते त्यांना प्राप्त होणं इतकं सोपं नाही. आणि जे योगी असतात त्यांना गूढ सिद्धी प्राप्त करायच्या असतात, आणि एकदा सिद्धी प्राप्त झाली की त्या हव्यासापोटी अजून जास्त सिद्धी, आणि मग मी कसा या सगळ्यांचा स्वामी आहे ही अशी भावना करून त्याचं अधपतन व्हायला वेळ लागत नाही. आणि म्हणूनच शुद्ध भक्त जो फक्त भगवंतांना प्रसन्न करण्याच्या मागे असतो तो खऱ्या अर्थाने शांत आणि समाधानी. आणि या मार्गामध्ये कुठलाच अडथळा नाही. जसं आपण बाकीचे मार्ग बघितले, अष्टांग योग असेल, ज्ञान असेल, ज्ञान मार्ग, त्याच्यात एक विशिष्ट प्रकारचं तुमची परिस्थिती पाहिजे, आजूबाजूला शांतता पाहिजे, अरण्यामध्ये जाऊन फळं फुलं कंदमुळं खाऊन, कुठले डिस्ट्रॅक्शन नको, कुठल्याही प्रकारचे डिस्टर्बन्स नको, शांत रम्य वातावरणात तुम्ही भगवंतावर पद्मासन घालून तुम्ही चांगल्या प्रकारे भगवंतावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आता हे ऐकायला सगळं चांगलं वाटतं, पण आजकालच्या स्मार्टफोन आणि मीडिया, व्हॉट्सॲप सारखा तो आवाज पिंग 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 येत असतो. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला अशी सभोवतालची परिस्थिती निर्माण करणं शक्य आहे का? नक्कीच नाही. आणि म्हणूनच भक्ती मार्ग ज्याच्यात फक्त सिन्सिअरिटी बघितली जाते साधकाची, तुला इच्छा आहे ना, मग भगवंत नक्कीच तुला मार्ग दाखवतील. अशा प्रकारे कुठलेच अडथळे नाही. आणि इतकी प्रभावशाली की ती भगवंतांना सुद्धा जिंकू शकते. म्हणजे जो भक्त अनन्य भक्ती करतो, अन्य म्हणजे भगवान आणि त्यांचे भक्त सोडून, त्यांची प्रसन्नता सोडून कुठलीही दुसरी गोष्ट स्वतःच्या जीवनात जोडत नाही, त्याला अनन्य भक्ती म्हणतात. सततम कीर्तयंतो माम, सतत कीर्तन न थांबता. तर अशा प्रकारे जे भक्ती करतात ते सुदामा ब्राह्मणाप्रमाणे, जरी हा ब्राह्मण मथुरेचा राजा कृष्ण त्याच्या तुलनेमध्ये कुठेच येत नव्हता, तरीही भगवंत त्याला विसरले नाहीत. ज्या क्षणी सुदामा ब्राह्मण बराच प्रवास करून भगवंतांच्या त्या मोठ्या द्वारकेच्या इतक्या मोठ्या महालाचं दार ठोठवतात, तेव्हा भगवंत स्वतः पळत येतात, आलिंगन करतात, त्याचे पाय धुतात, आणि त्यांनी आणलेले ते सुकलेले जे पोहे आहेत हे इतक्या आनंदाने खातात की सुदामाच्या डोळ्यातनं सुद्धा अश्रू येतात. तर अशा प्रकारे भगवंत आणि भक्त यांचं जे नातं आहे ते शब्दांच्या पलीकडे. आणि भक्त ज्या इरेने पेटलेला असतो की भगवंतांचं हृदय मी जिंकावं, तेवढ्याच आणि त्याच्या कैक पटीने जास्त भगवंत सुद्धा भक्ताला प्रसन्न करायच्या मागे असतात. तर अशा प्रकारे भक्ती ही जी आहे ही खऱ्या अर्थाने आपल्याला मुक्ती देते. जे लोक मुक्तीच्या मागे असतात की मला मोक्ष मिळाला पाहिजे, या जीवनानंतर मोक्ष प्राप्ती होणे हेच माझे ध्येय आहे, असे काही क्लिष्ट आणि अलंकारिक शब्द विचार करून फक्त ज्ञान मार्गाच्या मागे लागतात, ते खऱ्या अर्थाने मुक्त होणं कर्म कठीण. कारण जो आत्मा आहे तो नैसर्गिकरित्या कार्यशील असतो, त्याला फक्त भगवंतांच्या अद्वैत शक्तीमध्ये संपूर्णपणे विलीन होऊन तो जास्त काळ टिकू शकत नाही. आणि म्हणूनच खरी मुक्ती या जगामध्ये राहून, या जगामध्ये जे काही आपल्याला
क्लेश मिळत आहेत, त्या क्लेशांपासून म्हणतात ना की रिअल ब्लिस इज नॉट when you are getting miseries, but real strength lies in how you face them. तर ज्या अनासक्त भावनेने भक्त या भौतिक जगाकडे बघतो तो विचार करतो की बाबा रे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या शरीराशी निगडीत आहेत, माझ्याशी नाही, आत्म्याशी. आणि म्हणून एका त्रयस्थ भावनेने बघितल्यामुळे तो या भौतिक ज्या गोष्टी आहेत, जी 3-4 क्लेश आहेत, 3 प्रकारचे ज्या आपल्याला सारख्या आधी भौतिक, आधी दैविक, आधी आत्मिक क्लेश आपल्याला पीडत असतात, त्याच्यामधनं तो प्रभावित होत नाही. तर अशा प्रकारे भक्ती जी आहे ही सर्वात प्रभावशाली. पण इकडे एक प्रश्न पडतो, मग इतकं जर असेल तर भगवंतांनी मुळात या भौतिक जगाची जी आहे सृष्टी केलीच कशाला? बरोबर ना? बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडत असेल. आणि भगवंत म्हणतात स्वतः, मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम अशाश्वतम. मी या जगाची रचनाच अशी केली आहे की जे दुःखालय आहे आणि अशाश्वत आहे, म्हणजे तात्पुरतं आहे. जो जन्माला येतो तो मृत्युमुखी पडणारच, आणि जोपर्यंत राहील तेव्हा फक्त दुःखांचं आलय. म्हणजे जसं रुग्णालय म्हणतो, जसं वाचनालय म्हणतो, प्रार्थनालय म्हणतो, तसंच ग्रंथालय म्हणतो, तसं हे दुःखांचं आलय. याच्यात फक्त दुःखच आहेत. का बरं? तर ब्रह्मभुवना लोका, भगवंत म्हणतायत की या दुःखांची स्थानं जन्म मृत्यू वारंवार येतात. त्याच्यातनं जेव्हा जीवात्मा पुन्हा तावून चलाखून निघतो तेव्हा मात्र तो माझ्या धामी, म्हणजे तुमच्या ओरिजिनल ऍड्रेसवर पुन्हा यायला अतिशय उत्सुक असतो. आणि ही उत्सुकता पुन्हा निर्माण करण्यासाठी त्याला या दुःखालयामधनं जावं लागतं. म्हणजेच एखाद्या शहरामध्ये जसे सगळ्या सोखी सुविधा असतात, बरोबर ना? थिएटर्स असतात, हॉस्पिटल असतात, स्टेडियम असतात, मॉल असतात, प्लेग्राऊंड असतात, पण त्याचबरोबर तुरुंग देखील असतात, जेल सुद्धा असतात. का? कारण काही व्यक्ती त्या शहरामध्ये अशा असतात की जे त्या शहराचे नियम तोडतात, आणि अशा लोकांना सुधरवण्यासाठी हे तुरुंग बनवण्यात येतात. तर भौतिक जग जे आहे ते अशाच एका तुरुंगासारखं आहे, जिकडे सगळ्या फॅसिलिटी आहेत खाण्यासाठी, पिण्यासाठी, राहण्यासाठी. फक्त तुम्ही या बाहेर जाऊ शकत नाही, म्हणजे जन्म मृत्यूच्या जराव्याधीच्या चक्रातनं बाहेर पडू शकणार नाही. जरी ते जेल कितीही चांगलं असेल, सगळ्या सुखी सुविधा असतील, पण तिकडे कायम स्वरूपी राहत नाही. आता कल्पना करा, तुरुंग जर असा 5 स्टार हॉटेल सारखा बनवला, कोणी बाहेर निघायची कल्पना करेल का? तो म्हणेल जाऊ दे, जे काय आहे ना, शिक्षा मिळाली ना, मी इकडेच राहतो जन्मभर. म्हणून अशा प्रकारे बेसिक मिनिमम फॅसिलिटी देतात, पण स्वातंत्र्य दिलं जात नाही. तर आणि म्हणूनच शिक्षा करून आणि शुद्धीकरण करून ज्या प्रकारे एखाद्या कैद्याचं शुद्धीकरण केलं जातं, ट्रान्सफॉर्मेशन केलं जातं, अगदी त्याच प्रकारे आपल्याला सगळ्यांना या भौतिक जगामध्ये या अशा प्रकारच्या एका प्रकारे शिक्षाच आहेत ना. पुनर्जन्म होणे, मृत्यू होणे, म्हातारपण येणे, रोगराई होणे कोणालाच नको असतात. आणि त्या व्यतिरिक्त ज्या या भौतिक जगाची जेलर आहे दुर्गादेवी, ती सारखी आपल्या त्रिशूळाने 3 प्रकारची दुःख, आधी आत्मिक, आधी भौतिक आणि आधी दैविक जी शिक्षा आहेत त्या पियर्स करून काम, क्रोध, लोभ, मोद, मद, मत्सर्य अशा प्रकारे ह्याच्यातनं आपलं शुद्धीकरण करण्यासाठी मदत करते. आणि म्हणूनच ज्या प्रकारे कैदी पहिल्यांदा जेलमध्ये येतो आणि त्याला त्याचा युनिफॉर्म बदलला जातो, त्याच प्रकारे भौतिक जगात आल्यावर पहिलं काय केलं जातं? भूमी रापो नलो वायू खम, असं जड पदार्थांनी बनलेलं शरीर दिलं जातं. आणि अशा प्रकारचे शरीर 84 लक्ष योनी म्हणतात. या वेगवेगळ्या योनीमध्ये आपण फिरत असतो. 9 लाख पाण्यात राहणाऱ्या, 20 लाख वनस्पती, 11 लाख कीटक, असे अनेक आपल्या इच्छेप्रमाणे अशा योनी बनवलेल्या आहेत, ज्या प्रकारचे आपल्याला आनंद उपभोगायचे असतील. आणि शेवटी असं करत 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 शेवटी मानव प्रजातीमध्ये आपण येतो. आणि म्हणूनच हे भिंत नसलेलं तुरुंग एका प्रकारे आपण अशा प्रकारे जखडलेलो आहोत. तर ह्याची चर्चा आपण पुढच्या 14व्या अध्यायात भगवंत करणार आहेत. कशा प्रकारे ह्या म्हणजे न दिसणाऱ्या साखळ्या आपल्याला नेहमी बांधून ठेवतात. कुठल्या? 3 प्रकारचे गुण म्हणतात, त्रैगुण्य विषया वेदा. 3 गुण, सत्वगुण, रजगुण, तमोगुण. या गुणांनी बंदिस्त झाल्यामुळे आपण या
एखाद्या कठपुतलीप्रमाणे या जेलमध्ये आत्ताही असेच अडकलेलो आहोत. आणि म्हणूनच या जेलमधनं बाहेर पडायचं असेल, आपल्या शाश्वत जगताकडे जायचं असेल, तर भक्ती मार्गाशिवाय दुसरा पर्याय नाही. हेच भगवंत या सुंदर अध्यायामध्ये सांगतात. नंतर हेही पुढे सांगतात की कशा प्रकारे सर्वोच्च ज्ञान कसे मिळवणे. भगवंतांनी सांगितलंय ना, योग्य वेळी जग सोडणे. आणि भक्त जो आहे, ह्या सगळे जे बाकीचे विषय वस्तू आहेत, कर्मकांड आहे, कर्मयोग आहे, ज्ञानयोग, अष्टांग योग, या सर्व पलीकडे जाऊन, कारण हे सगळे जे योग आहेत ते भक्ती योगामध्येच समाविष्ट आहेत. आणि म्हणून अर्जुना, तू आता निस्संदेह भक्ती मार्गाचं आचरण कर. हाच एक संदेश भगवंत या सुंदर 8व्या अध्यायात देत आहेत. आणि येथून पुढे 9व्या अध्यायात मात्र सगळ्यात परम गुह्य ज्ञान, म्हणजे 9वा अध्याय हा या मधल्या भक्तियोगाचा सुद्धा सार ज्याला म्हणता येईल, राजविद्या राजगुह्य जे म्हणतात. तर अशा 9व्या अध्यायाकडे मात्र आपण प्रयाण करणार आहोत. तर येथून पुढे आपला प्रवास उद्या चालूच ठेवू. येथे मात्र मी आपली संमती घेतो. पुन्हा एकदा आपण भेटूया उद्या. थँक्यू सो मच. हरे कृष्णा. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. नेहमीप्रमाणे कोणाचे काही प्रश्न असतील, काही शंका किंवा काही अभिप्राय असतील तर तुम्ही कंटिन्यू करू शकता. बाकीचे लॉग ऑफ होऊ शकता. आणि उद्या मात्र नक्कीच वाजता पुन्हा भेटूया 9व्या अध्यायाच्या सफरीला. थँक्यू. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी. थँक्यू सो मच. प्रभुजी, एक तर योगेश रासने प्रभूंचा आहे, त्याआधी पण अजय ठाकूर प्रभूंचा प्रश्न घ्यायचा का? त्यांनी चॅटमध्ये मला पर्सनली प्रश्न टाकलाय. अजय प्रभू, तुम्ही विचारू शकता का? येस अजय प्रभू, यू कॅन गो अहेड. तुम्ही अनम्यूट करू शकता. ओके, एक मिनिट, मी ऍक्च्युली ते डिसेबल केलंय. एकच मिनिट. येस अजय प्रभू. ओके. हरे कृष्ण प्रभू. येस प्रभूजी. तर प्रश्न असा आहे की हरे कृष्ण महामंत्रच का जपावा? जर म्हणजे आपण विष्णूंच्या कोणत्याही अवताराचं म्हणजे लहानपणापासून जर आपण त्याचीच उपासना करत असू तर मग श्रीकृष्णांनाच का जपावं? मग जर आपण विठ्ठलाला जपत असू किंवा श्री दत्तात्रयांना कुणाला, तर मग हा क्वेश्चन आहे माझा. येस, कदाचित मला माहित नाही तुम्ही आधीचे क्लासेस अटेंड केले असतील का, मला माहित नाही. म्हणजे मी अटेंड म्हणजे मी नवी मुंबईच्या केलेत. वंडरफुल वंडरफुल. येतोय मी नवी मुंबईच्या. तुमचा आवाज ब्रेक होतोय. हॅलो, येतोय का आता? आता ऐकू येतोय. येस येस. हा, तर मी नवी मुंबईच्या फॉक्सशी म्हणजे संलग्नित आहे तिकडं. तर मग म्हणजे कंटिन्यू आहे तसं भगवद्गीतेचं, पण या क्लासला मी 5व्या अध्यायापासून सुरुवात केली आणि व्हिडिओज पाहिले आधीचे रेकॉर्डिंग. ठीक आहे, वंडरफुल. थँक्यू अजय प्रभू. तुमचा प्रश्न अगदीच बरोबर आहे. आणि तुम्ही जी नावं घेतली ते सगळे विष्णूंचेच अवतार आहेत, भगवान कृष्णाचेच अवतार आहेत. तर आपण जसा आपला प्रवास पुढे ठेवू, 2 गोष्टी याच्यात लक्षात घेऊ शकतो की ज्या प्रकारे आपण चर्चमध्ये कधी कधी जातो आणि भरपूर मेणबत्त्या लावलेल्या असतात, बरोबर, मेणबत्त्या पेटलेल्या असतात, पण पहिली मेणबत्ती पेटवायला अजून एक मेणबत्तीने त्याला पेटवलं जातं आणि ती तिकडेच ठेवली जाते. कल्पना केली ना? म्हणजे दिसणाऱ्या सारख्या मेणबत्त्या सगळ्या सारख्या प्रकारेच पेटत असतात, पण पहिली लावायला एक मेणबत्ती लावलेली असते. ती पहिली मेणबत्ती म्हणजे कृष्ण. एते चांश कला पुंश कृष्णस्तु भगवान स्वयं. तर शास्त्रामध्ये, अनेक शास्त्रामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारे आपण बघतो, स्वतः भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगतायत, त्यांचे जे अवतार आहेत तेही सांगतायत, आणि त्यांच्यापासून आलेले जे जीवात्मे आहेत, ब्रह्म, नारद, व्यास, देवल, हे मोठे मोठे ऋषी, तेही पुन्हा पुन्हा सांगतात की भगवान श्रीकृष्ण हे सगळ्या अवतारांचे स्त्रोत आहेत. हा पहिला भाग झाला. दुसरा भाग तो आहे की आपल्या म्हणजे माहितीमध्ये आणि खास करून महाराष्ट्रामध्ये भगवान विठ्ठलाची आपण भक्ती करतो, आणि कोणी दत्तात्रयाची भक्ती करत असेल, कोणी विष्णूच्या वेगवेगळ्या श्रीनिवासा गोविंदा म्हणत असतील, किंवा हरेर नाम, भगवंतांची विष्णूची सहस्त्र नामं आहेत, बरोबर ना? तर ती सगळी नामं जी आहेत ती दिव्य आहेत, पण तरीही
खास करून कलियुगामध्ये, आता ही चर्चा आपण आधी पण केली होती, मला वाटतं दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी कोणीतरी प्रश्न विचारला होता की हरे कृष्ण महामंत्र का. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे प्रत्येक युगामध्ये एक युगधर्म असतो. म्हणजे सत्ययुगामध्ये तपश्चर्या करणे आणि त्याद्वारे भगवंतांना प्राप्त करणे. त्रेतायुगामध्ये आपण यज्ञ तप करून, आपण यज्ञादी कर्म करून भगवंतांना प्राप्त करू शकतो. म्हणून ऋषीमुनी तुम्ही बघायचे, वशिष्ठ, विश्वामित्र यज्ञ करायचे. तेच द्वापर युगामधले जे लोक आहेत ते विग्रह सेवा, परिचर्यायाम, बरोबर, म्हणजे मोठमोठ्या मंदिरामध्ये अगदी षोडशोपचारे भगवंतांच्या विग्रहांची आराधना करून भगवंतांना प्राप्त करायचे. कलियुगामध्ये अनफॉर्च्युनेटली आपल्याला ह्या सगळ्या फॅसिलिटीज खूप कमी आहेत. खास करून तुम्ही एका ठिकाणी बसू शकत नाही. पद्मासनात बसणं तर सोडा, पण पायाची घडी घालून 10 मिनिटं बसणं म्हटलं तरी गुडघे दुखायला लागतात, पाठ दुखायला लागते, आपलं मन विचलित असतं. म्हणून तपश्चर्या करणं खूप कठीण, जे आता भगवंत सांगतायत, अष्टांग योग, हठयोग. मग तुम्ही म्हणाल आपण यज्ञ करू, यज्ञ करायला त्या तशा सामग्री पण नाही आहेत आणि तसे ब्राह्मण पण नाही आहेत. म्हणजे त्या काळचे ऋषी अग्नीला मंत्राद्वारे बोलवायचे, पण आता ब्राह्मण मंत्र म्हणून ते काडीपेटी लावून तूप घालून, तूप सुद्धा असं निकृष्ट दर्जाचं असतं की अग्नी तेव्हा पण येत नाही, रॉकेल होतावं लागतं कधी कधी. तर अशा प्रकारे सामग्री नाही, त्यामुळे यज्ञ करणं कठीण, कर्म कठीण. आणि सेवांचं म्हणाल तर त्याला भरपूर सामग्री, जे आधीच्या काळचे राजे ते दे हॅड अ पॉलिटिकल सपोर्ट, म्हणजे राजेच मोठी मोठी मंदिरं बांधायचे आणि सगळ्यांसाठी सुखी सुविधा, म्हणजे सुविधा बनवायची. तर तशाही सुविधा नाहीयेत. म्हणूनच कलियुगामध्ये खास करून नारद मुनी जेव्हा प्रश्न विचारतात की ब्रह्मदेवा, की या कलियुगातल्या लोकांना, जे अल्पायुषी आहेत, ज्यांचं नशीब फुटकं आहे, जे कलहप्रिय आहेत आणि जे नेहमीच अशांत असतात, त्यांच्यासाठी काय उपाय? ना ते यज्ञ करू शकतात, ना तप करू शकतात, ना विग्रह सेवा करू शकतात. मग त्यांनी काय करावं, कुठे जावं, कोणाकडे पाहावं? त्या उत्तरादाखल हा सुंदर, म्हणजे कलिसंतरण उपनिषद जे म्हटलंय, उपनिषद आहे. कलिसंतरण म्हणजे कलियुगातल्या लोकांना स्पेसिफिक. तर कलियुगामध्ये युगधर्म जो आहे, इति षोडशक नामनाम, म्हणजे या 16 अक्षरी नावाचा जर जप केलास, कुठले 16 अक्षरी? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर ह्या मंत्राचा त्याच्यात उल्लेख आहे. हा जर तू मंत्र जो कोणी व्यक्ती चांगल्या प्रकारे अभ्यास करेल, आजच आपण बघितलं, तर तो मात्र भगवंतांना निसंदेह प्राप्त करू शकतो. तर हे शास्त्रातलं वचन घेऊन आपण हरे कृष्ण महामंत्राचा जप करतो. तर ह्याचा अर्थ बाकीचा जप करू नये का? तर नक्कीच नाही. तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय करत असाल किंवा जय जय पांडुरंग हरी करत असाल, तर तोही चालू ठेवा. त्याच्याने आपल्या हृदयाचं शुद्धीकरण नक्कीच होईल, कारण ही सगळी विष्णूंचीच नामं आहेत. पण कलियुगामध्ये खरोखर आपल्याला शुद्ध भक्तीचा पडाव गाठायचा असेल, तर त्या जोडीला हरे कृष्ण महामंत्राचा जप सुद्धा जोडावा. कारण हा खास करून दिस इज मेंट फॉर पीपल ऑफ कलियुग. असे प्रत्येक युगामध्ये युगमंत्र आहेत आणि विष्णूंचीच नावं आहेत, पण कलियुगातल्या लोकांसाठी मात्र हरे कृष्ण महामंत्र दिलेला आहे. म्हणून आपण आचार्यांनी सांगितलेल्या मार्गाप्रमाणे आपण हरे कृष्ण महामंत्र करतो. सो थोडक्यात सांगायचं म्हणजे तुम्ही बाकीचे मंत्र थांबवू नका, पण हरे कृष्ण महामंत्राची जोड द्या आणि काही काळातच तुम्हाला लक्षात येईल की कशा प्रकारे परमात्मा जे आहेत, भगवंत, हे आपल्याला आतून एक स्फूर्ती देतील की अजून हा जप जास्त चांगल्या प्रकारे करावा. आणि म्हणूनच आपण बघतोय हजारो लाखो लोक आज जे हरे कृष्ण महामंत्र करतायत, आपल्या जीवनामध्ये महामंत्राचा जप त्यांनी घेतलेला आहे, तर त्यांच्या हृदयाचं शुद्धीकरण, म्हणजे इतका त्यांनी ट्रान्सफॉर्मेशन बघितलं आपल्या जीवनामध्ये, अँड दॅट इज वर्किंग. सो इट इज नॉट जस्ट स्क्रिप्चर, बट इट इज ऑल्सो वर्किंग प्रॅक्टिकली. प्रभुपादांनी हिप्पीचे हॅपी या फक्त हरे कृष्ण महामंत्राच्या म्हणजे जोरावरच केलेलं आहे, आणि म्हणून हरे कृष्ण महामंत्र. येस प्रभूजी, सो दिस वॉज अ लिटल शॉर्ट आन्सर, कारण याची आपण चर्चा आधी पण केली होती. ओके, अजून त्या अनुषंगाने काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. थँक्यू प्रभूजी. योगेश प्रभू, तुमचा प्रश्न आहे? हरे कृष्ण प्रभूजी. येस प्रभूजी. योगेश प्रभू.
फारच सुंदर. आज फार एक वेगळं फिलिंग आलं आजचा अध्याय ऐकताना, आणि तुमच्या ज्या तुम्ही सिंपल भाषेत एक्सप्लेन करता ते म्हणजे आत्मसात करायला पण थोडा हळूहळू कळायला लागलेलं आहे की वाय कृष्णा. दुसरं एक माझी रिक्वेस्ट होती की आपण हे 8 अध्याय केले, त्याचं जर प्लीज रेकॉर्डिंग पाठवलं तर वी कॅन रिलीव्ह दोज मोमेंट्स. कारण एक किंवा 2 अध्यायाचीच आपल्या ग्रुपवर आलेले आहेत. बाकीचे आले तर वी कॅन वाईल ड्रायव्हिंग ऑर डुईंग नथिंग ऑल्सो वी कॅन जस्ट लिसन टू यू सो दॅट वी कुड रिलीव्ह दोज मोमेंट्स. दुसरा माझा एक पहिल्या ह्याला मला वाटतं केतन प्रभू तुम्ही मला पाठवलेत ना, मला मी बघितले. हो, ऍक्च्युली मी कालच मेसेज केला होता. व्हॉट्सअप ग्रुपवर आहात का प्रभूजी तुम्ही, योगेश प्रभू? हो आहे ना. अच्छा, त्याच्यावर मी कालच एक मेसेज केला होता. त्यात मी 7 अध्यायांचे पाठवले आणि 8वा पण मी ऍड केलेलं. उद्या ऍड करून मी परत एक लिस्ट पाठवतो. ओके, थँक्यू सो मच. प्रभूजी, माझा एक प्रॉब्लेम होतो की मी मंत्र जाप करताना माझ्या हातात ती माळ असती ना, ती माळ टिकत नाही, ती सटकती हातातून माझ्या. हरकत नाही, म्हणजे तो काही असा खूप डिफिकल्ट प्रॉब्लेम नाहीये. जसं भगवंतांनी आजच सांगितलंय ना की अभ्यास हा खूप महत्वाचा आहे. तर काही गोष्टी प्रॅक्टिसने येतात. आणि मे बी 1च मिनिटं द्या, मी माळा आणतो, तुम्हाला दाखवतो. मे बी दॅट इज इझियर. 1च मिनिटं द्या. तर तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर. हो. तर अशा प्रकारे ही माळा धरली जाते. त्या माळेमध्ये 108 मणी आहेत आणि प्रत्येक मण्यावर आपण एक हरे कृष्ण महामंत्र करतो. तर शक्यतो मला माहित नाही तुम्हाला काही मार्गदर्शन असेल कोणाकडनं, पण माळा करताना हे जे बोट आपण त्याला टच करत नाही, बरोबर ना? कारण ह्याला अंगुली निर्देश म्हणतात. याच्याने समोरच्याचे दोष दिसतात, म्हणून हे अशुद्ध बोट मानलं जातं. तर या 3 बोटावर आपण धरतो आणि अंगठ्याने आपण एक मणी पुढे पुढे करतो. म्हणजे पहिल्या मण्यावर जर आपण धरलं तर हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, आणि पुढे असं करत पुढच्या मणीवर परत हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर अशा प्रकारे हे 108 मणी आहेत. ते 108 मण्यांचे झालं की एक माळा पूर्ण होते. तर ह्याला फक्त अभ्यास, दुसरं काही नाहीये. कारण छोटी छोटी मुलं पण आजकाल चांगला जप करतात. त्यामुळे आमच्या तुमच्यासारख्यांना तर थोडीशी प्रॅक्टिस झाली तर नक्कीच जमू शकेल. आणि तुमच्याकडे जर बीडबॅग असेल तर माळा सुद्धा हातातनं पडली तरी काय हरकत नाही. आणि हरे कृष्ण महामंत्राची महती अशी आहे की अगदी उच्चार जरी चुकले तरी जर तुमची भावना शुद्ध असेल, तुम्हाला म्हणायचं असेल, म्हणजे तुम्हाला गोष्ट सांगायची झाली तर आजच्या जगात सुद्धा म्हणजे रशियावरनं एक भक्त आले होते आणि त्या भक्तांबरोबर जवळपास 200 रशियन भक्त आले होते आमच्या यात्रेमध्ये. आणि तुम्हाला सांगतो त्या रशियामध्ये म्हणजे जसं मराठीमध्ये न किंवा न आहे ना, तसं त्यांच्या भाषेत न म्हणता येत नाही. तर ते जेव्हा हरे कृष्ण म्हणतात तेव्हा त्यांना तो उच्चारही करता येत नाही. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 असं म्हणतात ते. तर उच्चारही स्पष्ट नाही. पण प्रभुपादजी पुन्हा पुन्हा सांगतात की जर तुमची भावना शुद्ध असेल आणि तुमची इच्छा दृढ असेल तर भगवंत या सगळ्या गोष्टींकडनं पूर्णपणे दुर्लक्ष करतात. आणि हरे कृष्ण महामंत्राचा जो खरा मतितार्थ आहे की हे भगवंता, हे कृष्ण म्हणजे, हरे म्हणजे भगवंतांची एनर्जी राधाराणी, आणि कृष्ण म्हणजे ऑल ब्लिसफुल, ऑल अट्रॅक्टिव्ह. कृष्ण म्हणजे सगळ्यात सर्व आकर्षक, आणि राम म्हणजे आनंदाचा सागर. तर हे भगवंता जे सगळ्यांना तुम्ही आकृष्ट करणारे आहात, सगळ्यांच्या हृदयात आनंदाचा सागर निर्माण करणारे राम, असे भगवंता मला तुमच्या सेवेमध्ये रुजू करा. तर हा या हरे कृष्ण महामंत्राच्या मागचा भाव. तर तो भाव ठेवून आपण जेव्हा हरे कृष्ण महामंत्र सिन्सिअरली करतो तेव्हा माळा पडली काय किंवा उच्चार चुकला काय तरी चालेल. थोड्या काळांतराने आपल्याला ती प्रॅक्टिस होईल आणि आपण व्यवस्थित करू लागतो. सो कीप प्रॅक्टिसिंग, दॅट इज द ओनली थिंग आय कॅन ऑफर. प्रभूजी, तुम्ही आता जी माळा दाखवली, तुमचे ते बीड्स मोठे आहेत,
माझ्याकडे जी माळ आहे त्याचे बीड्स छोटे असल्यामुळे ते कंट्रोल करायला प्रॉब्लेम येतो. कधी माळ मला कुठे मिळेल? तुम्ही इस्कॉनच्या कुठल्याही मंदिरात जर गेलात खास करून तर तुम्हाला व्हरायटी ऑफ माळा मिळतील आणि मग तुम्हाला जी सोयीस्कर आहे ती तुम्ही शोधू शकता. बरेच लोक ज्यांना माळा धरता येत नाही, म्हणजे काही वयोवृद्ध लोक असतात त्यांना ती शक्ती पण नसते बोटामध्ये, तर त्यांना काउंटर पण दिला जातो. म्हणजे एक डिजिटल काउंटर आता माझ्याकडे नाही, तो फक्त असा घड्याळासारखा टिक 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 करायचा. पण आपल्यासारखे जे थोडेसे पकडू शकतात त्यांच्यासाठी माळा चांगली आहे. ज्यांना शक्य नाही ते काउंटरवर पण करू शकतात. मुख्य म्हणजे आपण त्या मोजून जेव्हा करतो म्हणजे 108 तेव्हा एक शिस्तबद्धता येते आपल्या जीवनामध्ये. म्हणजे कोणी म्हणेल की माळा का करावी, मी माझ्या मुखामध्ये निरंतर नाम असतं, तर ती गोष्ट चांगली आहे. पण तरीही आचार्यांनी जे आपल्या गुरुपरंपरेत जे आचार्य आले त्यांनी सांगितलेले आहेत की तुम्ही मोजून करा आणि 16 माळा म्हणजे जे करतात भक्त ते झाल्यावर तुम्ही असं मुखामध्ये नेहमी नाम ठेवलं तरी चालेल. पण एक शिस्त दिवसामध्ये आपला, कधी कधी मग एकच माळ केली, कधी 16 केल्या, कधी 4 केल्या, असं होण्यापेक्षा एक शिस्तबद्धता यावी म्हणून मोजाव्या, तेवढंच त्याच्या मागचा उद्देश आहे. पण महत्वाचं म्हणजे आपण उच्चार करणे, ते कानाने ऐकणे, श्रवण करणे आणि ते हृदयात प्रवेश करणे, हा जो मार्ग आहे तो मार्ग म्हणजे नामस्मरणाचा मार्ग. फक्त तोंडाने म्हणणे नव्हे, पण तो चांगल्या प्रकारे श्रवण करणे आणि हृदयामध्ये समाविष्ट करून घेणे. तर अशा प्रकारे जेव्हा आपण जप करू तेव्हा अगदी थोड्याशा काळातच तुम्ही बघाल की आपल्या जीवनामध्ये एक वेगळं परिवर्तन मिळेल. तर हीच माझी प्रार्थना आहे. हरे कृष्ण. थँक्यू. हरे कृष्ण प्रभू. थँक्यू प्रभू. हरे कृष्ण. अजून कोणाची काही शंका किंवा प्रश्न असतील तर? हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्णा. श्रेया, येस, तुम्ही व्हिडिओ ऑन करू शकलात तर आनंद आहे, कारण बघू शकू, तुमचं दर्शन मिळेल. आणि नसेल शक्य तरी ठीक आहे, काय हरकत नाही. नमस्कार प्रभूजी. येस, नमस्कार. एवढं सांगायचं होतं की आता मी रेग्युलर ऐकते तुमचं, की 18 अध्याय झाल्यानंतर पण कंटिन्यू कसं काय ठेवता येईल तुमचे जे सेशन्स आहेत, किंवा मग की कसं की काही कोर्स दुसरे काही आहेत? माताजी, तुम्ही राहायला कुठे आहात? खास बाणेर पुणे. अच्छा, बाणेर पुणे. मग फार लांब नाही आहात. केतन प्रभू सुद्धा बाणेरमध्येच राहतात. यू कॅन बी इन टच. म्हणजे बऱ्याच गोष्टींनी, जसं तुमचा प्रश्न अगदीच रिलेव्हंट आहे, कारण आपण पुन्हा पुन्हा सांगतोय ABCD मधला पहिला जो आहे ती A म्हणजे असोसिएशन. तर संघ असल्याशिवाय आपण हे जी गीता करतो ती 18 दिवसात गीता ऐकली आणि 18 तासामध्ये विसरून गेलो असं होऊ शकतं. आणि म्हणूनच आपल्याला संघ मिळणे खूप गरजेचं आहे. तर ऑनलाईन पद्धतीने पण आपण चालू ठेवायचा प्रयत्न करणार आहोत. आय कॅनॉट प्रॉमिस, पण इव्हॉल्व पुणेच्या वेबसाईटवर जर तुम्ही गेला तर तुम्हाला वेगवेगळे कोर्सेस आहेत. हा जो पर्टिक्युलर कोर्स आहे तो अवलोकन आहे, म्हणजे समराइज फॉर्म, ओव्हर ज्याला म्हणतात. म्हणजे अगदी संक्षिप्त रूपाने आपण भगवद्गीतेची तोंड ओळख करतोय. पण भगवद्गीता चांगल्या प्रकारे समजून घ्यायची असेल तर प्रत्येक अध्यायातले जे थीम्स आहेत, श्लोक आहेत, ते करायला कमीत कमी 2 वर्षाचा काळ लागतो. तर तसे कोर्सेस अवेलेबल आहेत ऑनलाईन. आयदर तुम्ही ते करू शकता, आणि बेटर दॅन दॅट, जर तुम्ही प्रत्यक्ष रूपाने म्हणजे दर आठवड्याला सत्संग होतात, मे बी केतन प्रभू कॅन एक्सप्लेन यू, बाणेरमध्येच भक्तांच्या घरी, गृहस्थांच्या घरी चांगले प्रोग्राम होतात, भगवद्गीतेचे क्लासेस होतात. तर त्या क्लासला शनिवारी रविवारी अशी म्हणजे सुट्टीच्या दिवशी असतात, तर यू कॅन स्पेंड 1 hour 2 hour. आणि भक्तांच्या संगतीत आपण जेव्हा असं गीता ऐकतो, कीर्तन करतो, प्रसाद सेवन करतो, तेव्हा हे ज्ञान फक्त पुस्तकी ज्ञान न राहता आपल्या आचरणामध्ये आणण्यासाठी आपल्याला खूप मदत होते. तर नक्कीच तुम्ही हा क्लास झाल्यावर यू कॅन कॉन्टॅक्ट विथ केतन प्रभू पर्सनली अँड ही विल गाईड यू. ते स्वतःही त्यांच्या घरी त्यांची पत्नी, त्यांची मुली खूप चांगल्या प्रकारे भगवंतांची सेवा करतात, स्वतःही प्रॅक्टिस करतायत. ही इज ऑल्सो प्रॅक्टिसिंग डिवोटी. तुम्ही त्यांचंही मार्गदर्शन घेऊ शकता आणि कॉन्टॅक्ट मधनं तुम्ही कोर्सेस. थँक्यू.
केतन प्रभू, थँक्यू सो मच. yeah, note down and you can give them lead. कसा प्रकार. Yes, surely, Prabhuji. हरे कृष्ण. अर्चना माताजी, तुम्हाला प्रश्न आहे का काही? हो, मला तो श्रेया माताजीने विचारला होता तेच प्रश्न माझा पण होता. अगर समजा आमचा 18 अध्यायांचा कोर्स संपला आणि जर आम्हाला काय म्हणजे तुमचे क्लासेस वगैरे चालूच असेल तर आम्हाला लिंक पाठवली तर आम्ही झूम मधून ते त्याचा हे घेऊ शकता आस्वाद, असं म्हणायचं होतं मला. येस, नक्कीच माताजी. तुम्ही इव्हॉल्व वेबसाईटवर जेव्हा रजिस्टर करता ना तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन पण येतात पुढच्या कोर्सेसची. आणि कोविड मध्ये जास्त भर दिला, पण कोविड झालं तरी पण एखादा म्हणजे जसं आता तुम्ही सांगितलं ना प्रभूजी की आठवड्यातून वीकेंडला वगैरे त्याचं सुद्धा लिंक पाठवलं तर ते पण बघू शकतो असं म्हटलं त्याच वेळेस. येस, शुअर माताजी, डेफिनेटली. तुमच्या आशीर्वादाने आम्ही नक्कीच त्या प्रयत्नात राहू की कशा प्रकारे आपण रेग्युलर ठेवू शकतो. खूप खूप धन्यवाद प्रभूजी. धन्यवाद. येस, अजून कोणाचे काही प्रश्न आहेत किंवा काही अभिप्राय? हरे कृष्ण प्रभूजी. हा, जयंत प्रभू. येस. हा प्रभूजी, मी 5 ते 6 महिन्यापासून चॅन्टिंग करतोय प्रभूजी. वंडरफुल. म्हणजे 5 ते 6 महिन्यापूर्वी जेव्हा मी चॅन्टिंग करायला सुरुवात केली तेव्हा माझ्या मनात असे एन्झायटी, निगेटिव्ह थॉट्स असे भरपूर विचार यायचे. पण आता जेव्हा चॅन्टिंग करतो ना प्रभूजी एकदम असे पॉझिटिव्ह वाइब्स, शांती असं वाटतं प्रभूजी. वंडरफुल. तुमच्या उत्तराचं रेकॉर्डिंग करून सगळ्यांनी ऐकलं पाहिजे. सो मी जे म्हणतो प्रूफ ऑफ पुडिंग इज इन द इटिंग. सो त्याच प्रकारे. आणि हे फक्त तुमचा आणि माझा अनुभव नसून जगामधल्या लाखो लोकांचा अनुभव आहे. प्रभुपादजी जेव्हा गेले पाश्चात्य देशामध्ये, त्याची संस्कृती 1970चं दशक म्हणजे फक्त ड्रग्स घेणे आणि दुसऱ्या दुनियेत जाणे हाच एक तरुण पिढीला एक काय म्हणतात त्याला महत्वाचा एक मार्ग दिसत होता. पण प्रभुपादांनी सांगितलं की जे तुम्हाला ड्रग्स आणि ते ब्राऊन शुगर आणि सिगरेट पिऊन जी तुम्हाला किक बसते, जे तुम्ही हाय जाता, ते न करता फक्त हरे कृष्ण महामंत्राचं जप करून मी तुम्हाला तोच आनंद नक्कीच देईन. अशा पद्धतीने जेव्हा प्रभुपादांनी त्यांना सांगितलं आणि जेव्हा ते सगळ्यांवर असा कीर्तन करायला लागले तेव्हा ते सगळे हिप्पी जे आहेत ते हॅप्पी मध्ये कन्वर्ट झाले. सो असे लाखो लोकांचं हृदय परिवर्तन झाले तर आपलं तर नक्कीच होऊ शकतं ना. म्हणून आपण नक्कीच त्या मार्गाने जावं. येस, थँक्यू प्रभू. अजून काही प्रश्न आहेत का भक्तांचे? So thank you Prabhuji, Jayant Prabhu, for sharing your realization. It is so hope giving for everyone. Thank you Prabhuji. Hare Krishna. Hare Krishna. So मला वाटतं पुढे काही प्रश्न दिसत नाहीत चॅटवर. थँक्यू सो मच. आपण पुन्हा एकदा उद्या याच वेळेला भेटू 7 वाजता 9व्या अध्यायाच्या सफरीला सुरुवात करू. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण प्रभु.